सर्वांना नमस्कार. मी सौरभ राजेंद्र कापडे, SRK स्टॉक ट्रेडिंग मधून. माझा जवळजवळ आता 11 वर्षाचा अनुभव झालाय मार्केटमध्ये आणि OI मध्ये मी जवळजवळ 6-7 वर्षापासून काम करतोय. OI अशी गोष्ट आहे ना, बऱ्याच वेळा असं होतं की उद्या मार्केटमध्ये काय होणार आहे किंवा पुढच्या काही दिवसांमध्ये मार्केटमध्ये काय होणार आहे हे आपल्याला आधीच कळू शकतं. आता हे कसं कळतं? त्याचे 2 प्रकार असतात. एक तुम्हाला म्हणजे OI असो किंवा चार्ट ट्रेडिंग असो, तुम्हाला महत्वाच्या 2 गोष्टी मार्केटमध्ये. सगळ्यात पहिली गोष्ट आहे अभ्यास आणि दुसरी आहे अनुभव. अभ्यास ही अशी गोष्ट आहे त्याच्यामध्ये अनालिसिस येतं, एंट्री कशी घ्यायची, एक्झिट कुठे घ्यायचा आहे, हे सगळं तुमचं एक्झिक्युशन कसं असणार आहे, हे सगळं अभ्यासामध्ये येतं. आणि हा जेव्हा पक्का होतो, त्याच्यातून येतो आपल्याला अनुभव. नेमकी कोणती गोष्ट वर्क करते, कुठली गोष्ट नाही करते किंवा इथून जर शेअर आता उलट फिरला, तर माझा स्टॉप लॉस कसा असेल, आपल्याला एंट्री कुठे घ्यायची, हे सगळं तुम्हाला अनुभवाने कळतं. पण हा अनुभव पक्का होण्यासाठी आपल्याला आधी अभ्यास पक्का करावा लागतो. बरोबर आहे? तर मग या OI मध्ये बऱ्याच वेळा काय होतं, की आपल्याला जर समजा उद्या मार्केटमध्ये काय होणार आहे, हे जर आपल्याला कळालं, तर बऱ्यापैकी आपलं ट्रेडिंग सोपं होऊन जातं. तर मग आपण हा OI चा प्रकार बऱ्यापैकी इथे कव्हर करणार आहोत. माईक तरी कोणाचा असं मध्ये-मध्ये चालू होतोय, तो प्लीज बंद करून द्या. ठीक आहे, मीच करून देतो. सर अगेन तुमची स्क्रीन हाईड झाली, आता स्क्रीन दिसत नाहीये तुमची. दिसते सर. स्क्रीन आहे, माझी स्क्रीन दिसते. मी पिन करून बघतो अगोदर. माईक बंदच राहू द्या. आता हा OI जो असतो ना, OI म्हणजे काय, आपण अगदी सोप्या भाषेमध्ये मी फक्त तुम्हाला 2 ते 5 मिनिटात सांगतो की OI नावाचं प्रकरण नेमकं आहे काय. तर OI म्हणजे ओपन इंटरेस्ट. आता बघा, जसं आपण एखाद्या शेअरमध्ये खरेदी विक्री करतो, तर तिथे बायर असतात, सेलर असतात. त्याच्यामधून जेव्हा असं व्यवहार होत जातात, ट्रेड होत जातात, त्याला काय म्हणतो आपण, तर तिथे व्हॉल्यूम वाढला. तर हाच प्रकार ज्यावेळेस फ्युचर आणि ऑप्शन मध्ये होतो, म्हणजे डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये होतो. ज्यावेळेस डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये होतो, तर त्याला म्हटलं जातं ओपन इंटरेस्ट. म्हणजे जेव्हा आता बऱ्याच वेळा बघा, मी मागे रील पण बनवला होता, काही वेळेस असं होतं, एखादी मोठी घटना घडणार असेल ना, तर काही लोकांना त्याचे क्ल्यू असतात, त्यांना माहिती असतं काय होणार आहे. त्या हिशोबाने त्यांनी त्याच्या पोझिशन ऍडजस्ट केलेले असतात, त्यांनी त्या हिशोबाने पोझिशन बनवलेले असतात. तर मग यालाच म्हटलं जातं OI, की यांनी पोझिशन नेमक्या कुठे घेतल्या, कशा घेतल्या, त्याचं वाचन जर आपल्याला करता आलं, तर आपल्याला नेमकं मार्केट जाऊ कसं शकतं याचा अंदाज येऊ शकतो. मी उदाहरण म्हणून जे रील बनवलं होतं बघा, की 26/11 ज्यावेळेस अमेरिकेवर 9/11ला अमेरिकेवर जेव्हा हल्ला झाला होता, ओसामा बिन लादेनने केला होता, तर नंतर विशेष वाटलं लोकांना, की काही जणांना ते माहिती होतं आणि खूप जणांनी भरपूर साऱ्या पोझिशन शॉर्ट करून ठेवल्या होत्या, हे नंतर कळालं. किंवा आत्ताच एक रिसेंटली गोष्ट, आता माझे काही ट्रेड तुम्ही पाहिले असेल, रशिया युक्रेन युद्धाच्या वेळेस पण काय होणार हे मला माहिती नव्हतं, पण ते OI मध्ये दिसलं की इथे काहीतरी होणार आहे आणि मार्केट दुसऱ्या दिवशी क्रॅश. तशीच 2 वर्षापूर्वीची का 3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, इन्फोसिसमध्ये विजल ब्लोअर नावाचं एक बिल आलं होतं, म्हणजे कंपनीत काहीतरी गैरव्यवहार चालू आहे असा त्याचा अर्थ होतो. तर हे कोणाला तरी माहिती होतं की XYZ तारखेला हे येणार आहे. त्याच्या 2-4 दिवस आधीपासूनच काही लोकांनी त्यात पोझिशन घेऊन ठेवल्या होत्या, पुट्सच्या घेतल्या होत्या, काही जणांनी शॉर्ट केलं असेल. त्यावेळेस मी स्वतः पाहिलं होतं की अगदी 7-8 स्ट्राईक प्राइस दूर पुटमध्ये प्रचंड मोठी मुवमेंट होती. तर हे जर आपल्याला ट्रॅक करता आलं ना, तर ट्रेडिंग बऱ्यापैकी सोपी होते. आता फक्त OI मध्ये गोष्ट अशी होते की हा OI चा डेटा आपल्याला रोज रोज ॲक्युरेटली नाही मिळत. आणि बिग प्लेअर काही रिकामी नाही ना, की 10-20 पॉईंटची रॅली येणार आहे म्हणून घ्या पोझिशन, किंवा 10-20 पॉईंटची रॅली येणार आहे म्हणून त्या काहीतरी ट्रेड टाकले वगैरे. हे याच्या भानगडीत शक्यतो पडत नाही. हे लोक काय करतात, तर मोठी जेव्हा मुवमेंट येणार असेल ना, त्या हिशोबाने त्यांच्या पोझिशन त्यांनी प्लॅन केलेल्या असतात. तर हा नेमका आपण ट्रॅक कसा करू शकतो, हे बघू कसा करू शकतो, याच्या काही गोष्टी मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे. आता OI चे मेन 2 प्रकार येतात. एकच मिनिट बरं का, एकच मिनिट, कदाचित काहींना आवाज येत नाहीये.
सर कॅप्शन बंद करा ना सर. आता येतोय सर आवाज. स्क्रीन दिसते. सर आवाज नाही येत आहे तुमचा. सर आवाज येत नाहीये. सर हॅलो. तुमचा आवाज येत नाही. हॅलो, येतोय हा आवाज? सर. हा. हॅलो. तर मग ओवायचे दोन हो प्रकार आता येतोय असतात. आवाज. सर कॅप्शन तर बंद मग करा ह्या ना. डिस्टर्ब होतो. ठीक आहे, ते मिनिमाइज करून घ्या. नाही तर मग हे जो समोर ओवाय आहे ना, सारखं येतो. याचे महत्वाचे. हो ठीक आहे. तुमचा माईक म्यूट करून घ्या आता, जेणेकरून आता परत आपलं इंटरप्ट नाही होणार. आणि मला कसं आहे ना, आपल्याला 1-1.5 तासामध्ये मॅक्झिमम नॉलेज शेअर करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पण याचा फायदा होईल, नाही का? तर मग हा जो ओवाय आहे याचे 2 प्रकार आहे. एक फ्युचरचा ओवाय आणि दुसरा ऑप्शनचा ओवाय. बऱ्याच जणांना फक्त ऑप्शनच्याच ओवाय मध्ये जास्त माहिती असतं आणि इंटरेस्ट असतो, कारण की ऑप्शन चेन दिसते नाही का एनएससीच्या साईटवर, ती फ्रीमध्ये मिळते. मी मागे एक रील केला होता, तुम्ही पाहिलं असेल, की एनएससीची ऑप्शन चेन सफिशियंट आहे का? मग एनएससीच्या ऑप्शन चेन मध्ये काय होतं, तर फक्त आकडे दिसतात आपल्याला, त्याच्या पलीकडे आपल्याला काहीच दिसत नाही. पण काही या आयचार्ट सारख्या वेबसाईट काय करतात, या आकड्यांना त्याच्यावर भरपूर सारे ऑपरेशन्स करतात. आता कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये याला मेटा डेटा म्हणतात. डेटा म्हणजे माहिती, डेटाबद्दलचा डेटा म्हणजे मेटा डेटा. तर मग हा ऑप्शन ओवाय मध्ये ओवाय नेमका कसा चेंज झाला, किती चेंज झाला, त्याचे पर्सेंटेज किती चेंज झाले, नंतर कॉल आणि पुटच्या ओवाय मध्ये आधी डिफरन्स किती होता, आता डिफरन्स किती आहे, किंवा जर टाइम डिके होत असेल तर तो आधी किती होत होता, आता किती होतोय, याचे सगळ्याचे ज्यावेळेस कॅल्क्युलेशन आपण करतो, तर आपल्याला त्यातून काही ना काही इनपुट मिळतात. आणि काही इनपुट आपल्याला ट्रेड घेण्यासाठी अशा वेळेस मदतीचे ठरू शकतात. त्यामुळे हा ओआय आपण बघत असतो. सगळ्यात पहिला ओआय आहे तो म्हणजे ऑप्शनचा, आपला फ्युचरचा ओआय. आपण सुरुवातीला फ्युचरच्या ओआय बद्दलच बेसिक माहिती घेऊ, त्याच्यातून पण खूप छान छान ट्रेड मिळतात. जसं मी 2 ट्रेड सांगितले, 2 ऑप्शन सांगितलेत, एक फ्युचरचा ओआय असतो, एक ऑप्शनचा ओआय असतो. बाकी त्यानंतर ओआयचे जवळजवळ 20 ते 30 प्रकार आहेत, 20 ते 30 मेथड्स आहेत. कोणत्या दिशेला कोणता ओवाय यूज करायचा, महिन्याच्या सुरुवातीला कोणता ओवाय बघायचा, एक्सपायरीच्या दिवशी कोणता बघायचा, इंट्राडेला कोणता बघायचा, कधी बघायचा, असे खूप वेगवेगळे प्रकार आहे. कोणत्या टाइम फ्रेमला ओवाय बघायचा, याच्यावरून आपल्याला नेमकं कसा ओवाय बघायचा आहे याचे सगळे गणित बदलत जातात. आपण यामध्ये आजच्या वेबिनारमध्ये 2 ते 3 मेथड्स बघणार आहोत, ज्याच्यामधून आपल्याला ओवायचं जे काही गणित आहे ते समजायला सोपं जाईल. आता मी मागच्या काही दिवसापासून बघा आयचार्ट वेबसाईट बद्दल म्हणतोय तुम्हाला. ही जी आयचार्ट वेबसाईट आहे ही जवळजवळ मी बरेच वर्षापासून वापरतोय. तर हिचं सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की खूप सिम्प्लिफाईड आहेत आणि खूप सारे टूल्स आहेत. तुम्ही याच्या होम पेजवर जर गेलात तर तुम्हाला दिसेल, एक मेसेज करते, माझा आवाज येतोय ना असा आता? येतोय सर. ओके, आवाज येतोय, स्क्रीन पण दिसतोय. व्यवस्थित क्लिअर आहे. ओके, म्यूट करून घ्या. तर मग ह्या आयचार्टच्या वेबसाईटवर ज्यावेळेस तुम्ही येतात, तुम्हाला अक्षरशः दिसेल, तुम्ही फ्युचरवर जा, इथे 13 ते 15 पॉईंट्स आहेत. ऑप्शन मध्ये जा, इथे सुद्धा 15 पेक्षा जास्त पॉईंट्स आहेत, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारे ओवाय बघू शकतो. त्यानंतर जर कोणी हेजिंग करत असेल, त्याच्या स्ट्रॅटजी इथे छान दिलेल्या आहेत. काही छोटे टूल्स आहेत ते याच्यामध्ये आहेत. तर आपल्याला नेमका मेन ओवाय कोणता बघायचा आहे, तर त्यामध्ये मी आज 2-3 पॉईंट तुमचे कव्हर करणार आहे. ज्या वेळेस आपण या साईटवर येतो ना, तर आपल्याला इथे हे होमपेज असं दिसतं. आणि आता ओवाय बद्दल मला तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगायची राहिली बरं का. तर ओवाय काय असतो, हे मोठ्या प्लेअरने घेतलेली पोझिशन असते. आता आपल्याला हे तर काय सांगणार नाही हे लोक, की आपण कुठे पोझिशन घेणार आहे, काय विकणार आहे, काय बाय करणार आहे. हे जर सगळ्यांना कळून गेलं तर मग त्यांना फायदा कसा होणार आहे. ही लोक काय करतात, गुपचूपपणे त्यांच्या आधी एंट्री बनवतात. हे शक्यतो कोणाला कळू देत नाही. आणि नंतर न्यूज येते, जेव्हा शेअर वर निघून जातो त्यावेळेस न्यूज येते की आता मला इथे काहीतरी दिसतंय, म्हणजे ह्या शेअरमध्ये काहीतरी झालंय. एक मिनिट, आवाज येत नाही का? सर क्लिअर आहे सर्व. आवाज आणि स्क्रीन दोन्ही पण ओके आहे सर. होतं काय आहे ना, ज्यांच्याकडे पर्सनल नंबर आहे ना, प्रचंड मेसेज येतात ते. ठीक आहे, मी आता विदाऊट इंटरप्ट मी हे आता बोलतो तुमच्याशी. ओके सर रिकॉर्डिंग चालू केली का? प्लीज सगळ्यांना आपापलं नेट चेक करा. तर मग ह्या ओआय मध्ये काय होतं, हे जे मोठे मोठे लोक पोझिशन घेत असतात ना, आपल्याला
ते मोठे लोक तर काही सांगणार नाहीत, हे बाबा जा उद्या जाऊन XYZ शेअर घेऊन टाक किंवा निफ्टी उद्या गॅप अप होणार आहे, कॉल घेऊन टाक, हे तर काही आपल्याला सांगणार नाहीत. तर आपल्याला त्यांचे फुटप्रिंट बघायचे असतात. आणि ते फुटप्रिंट आपल्याला कुठे मिळतात? तर ते मिळतात आपल्याला OI मध्ये, किंवा स्टॉकचं बघाल तर काही वेळेस व्हॉल्यूम मध्ये मिळतात. अजून काही असे बारीक बारीक डेटा असतात की यांनी किती डिलिव्हरी मध्ये वगैरे आलेले आहेत शेअर्स, त्याच्यामधून अंदाज येतो. पण OI हे खूप चांगलं डेटा आहे, ज्याच्यामधून आपल्याला मोठे प्लेयर काय करतात ते याचा अंदाज येतो. जर आपल्याला ट्रेडिंगमध्ये इम्प्रुव्हमेंट करायची असेल ना आपल्या, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आपली एंट्री, म्हणजे जर तुम्ही बाईंग करणार असाल तर आपली एंट्री ही बॉटमला झाली पाहिजे, खाली झाली पाहिजे, आणि आपली एक्झिट ही वर झाली पाहिजे. साधं गणित आहे की नाही? तुम्ही माझे बरेचसे ट्रेड बघितले असेल, मी 8-8, 10-10 दिवस, काही वेळेस बँक निफ्टी 19 दिवस कॅरी केला. याचं कारण काय होतं? सगळ्यात मेन कारण हे होतं की आपली एंट्री ही बॉटमला होत होती. बॉटमला एंट्री झाल्यामुळे 2 फायदे होत होते. जर तिथून वर रॅली आली तर मोठा प्रॉफिट होत होता, आणि जर तिथून जर समजा नाही वर गेला तर आपला स्टॉप लॉस अगदी छोटासा होता, अगदी खाली होता. तर आपली जी एंट्री होती ना ती बिग प्लेअरच्या सोबत होत होती, मोठ्या प्लेअरच्या सोबत होत होती. त्याच्यामुळे आपल्याला रॅली मोठी भेटत होती. तर हे जे मोठे प्लेयर्स आहेत ना, एक सहज साधी गोष्ट सांगतो तुम्हाला की मोठे प्लेयर आणि आपल्याला त्यांचं हे कसं वाचता आलं पाहिजे. मला सहज सुचलं होतं की आपण ही एक गोष्ट आपल्या वेबिनारमध्ये सांगू. तुम्हाला एक सहज गंमत म्हणून सांगतो. 1962चं आपलं युद्ध झालं होतं भारत पाकिस्तान. त्याच्यानंतर आपल्याला रॉ सारख्या एजन्सीची खूप गरज पडली की कोणतरी गुप्तहेर एजन्सी हवी आपल्याला. तर त्यानंतर आपल्या गुप्तहेरांनी खूप छान काम केलं होतं बरं का. तर काही वर्षांनी असं झालं की आपल्या गुप्तहेरांना असा शंका आली की पाकिस्तानचं गव्हर्नमेंट अणु चाचणी करते किंवा ॲटॉम बॉम्ब वगैरे जे आहे त्याच्यावर ते काम करताय, न्यूक्लिअरवर काम करताय. आता पाकिस्तान सारख्या देशात जर तुम्ही म्हणाल तर इथे बिग प्लेअर कोण आहे? त्यांचं सरकार, त्यांचे सायंटिस्ट वगैरे. आणि छोटे प्लेअर कोण होते? रिटेल ट्रेडर आपल्यासारखे. तर जे हेर होते, गुप्तहेर तिथे काम करणारे, ते झाले तिथले छोटे प्लेयर्स. आता त्यांना तर ते सरकार काय सांगणार नव्हतं की अरे आम्ही अणु चाचणी करतोय किंवा आम्ही रिसर्च करतोय, तुम्ही असं अलर्ट राहा, ते तर सांगणार नव्हते. मग आपल्या रॉच्या एजंटने काय केलं माहिती का? तिथे अक्षरशः तिथले एकूण एक सायंटिस्ट शोधले, ते कुठे काय करतात, कुठून किराणा घेतात, कुठे कटिंग करतात, अशा सगळ्या बारीक बारीक गोष्टी आहेत, शोधून काढल्या. तर त्यात एका दिवस असं झालं की आपल्या एका गुप्तहेराला असं कळालं की एक सायंटिस्ट तिथे येऊन गेला कटिंग करायला, आणि त्याने तिथल्या त्या कटिंगच्या दुकानातून त्याचे केसांचे सॅम्पल घेतलेत, केसांचे सॅम्पल, आणि ते भारतामध्ये चेकिंगला पाठवले. ही खरी स्टोरी बरं का. भारतात चेकिंगला पाठवले आणि तिथे आल्यानंतर कळालं त्यांच्या केसांमध्ये युरेनियम हा जो काय न्यूक्लिअर आहे घटक, त्याचे ट्रेसेस सापडले. त्याच्यावरून कन्फर्म झालं की हे पाकिस्तान काहीतरी न्यूक्लिअरवर काम करत आहे. आता हे अगदी आपल्या OI सारखंच झालंय. मोठा प्लेअर काय करतोय हे कुठून कळालं? त्याच्या फुटप्रिंटवरनं कळालं. आता ही गमतीची गोष्ट वेगळी की आपल्या गुप्तहेरांनी अनालिसिस परफेक्ट केलं होतं, पण त्याचं एक्झिक्युशन पुढे नीट नाही झालं. त्यावेळेस मोरारजी देसाई आपले पंतप्रधान होते, आणि पुढे असं झालं की त्यांनीच त्यांच्या पाकिस्तानच्या पंतप्रधानाला फोन करून सांगून दिलं, तुम्ही हे असं काय करताय, आम्हाला सगळं माहिती आहे. आता यावेळेस वेगळी काहीतरी गोष्ट घडायला पाहिजे होती, पण ते उलटं झालं आणि आपले गुप्तहेर बरेचसे मारले गेले. पण इथे ही गोष्ट बघा, मोठा माणूस जेव्हा एखादा काहीतरी करतो ना, तर त्याचे ट्रेसेस कुठेतरी सुटत असतात. तर असाच प्रकार आपला शेअर मार्केटमध्ये होतो की नेमकं मोठे प्लेअर काय करतात हे आपल्याला OI मध्ये दिसू शकतं. आता साधी अगदी गोष्ट सांगतो. आयचार्ट नावाची ही जी वेबसाईट आहे, तुम्ही हिला नुसतं होम पेजला जरी व्हिजिट केली, हे होम पेज आहे बघा आयचार्टचं, इथे आल्या आल्या तुम्हाला काही डेटा दिसतो. ही खूप सिम्पल वेबसाईट आणि खूप सारा प्रचंड डेटा याच्यात भरलेला आहे. आल्या आल्या तुम्हाला इथे निफ्टी आणि बँक निफ्टीचे 2 ग्राफ दिसतात. मध्ये ही जी रेषा जाते ही आहे निफ्टीचा किंवा बँक निफ्टीचा जो काय फ्युचर आहे त्याची किंमत, आणि हा लाल डोंगर जो दिसतोय तुम्हाला, हा डोंगर खाली खाली आलाय. त्यानंतर हा एक ग्रीन डोंगर आहे. तर हा जो डोंगर आहे हा आहे फ्युचरचा OI. तुम्ही इथे बघू शकता निफ्टीमध्ये काय लिहिलंय, OI कमी झालाय, आणि बँक निफ्टीमध्ये OI वाढलेला आहे. सध्या पुरता याचा काही सिग्निफिकन्स नाहीये, आपण त्याचा काही डेटा म्हणून वापरणार नाहीये. पण हा फायदा तुम्हाला कधी होईल सांगू का या डेटाचा? एक्सपायरीच्या दिवशी तुम्हाला बारीक लक्ष ठेवायचंय की ज्यावेळेस बघा, काही वेळेस तुम्ही पाहिलं असेल एक्सपायरीला जोरात रॅली येते. एक मिनिट, परत कोणाचं तरी माईक चालू आहे. सर नेक्स्ट टाइम पासून झूम वर मीटिंग घेतली तर बरं होईल, सगळ्यांना एकदम नीट करू शकतो. झूमवरच प्लॅन होतं, झूमवरच प्लॅन होतं.
टेक्निकल टीमने काहीतरी ऐनवेळेस गडबड केली. ठीक आहे, तर मग हा जो काही डेटा आहे फ्युचरचा वरचा, तर इथे तुम्हाला एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायची. एक्सपायरीच्या दिवशी दोन गोष्टी काही वेळेस घडतात. बरेच जण हिरो झिरो करायला जातात बघा. बऱ्याच जणांना माहितीच नसतं रॅली वर येणार आहे का खाली येणार आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जर समजा रॅली वर येणार असेल ना जोरात, त्यावेळेस काय होत असतं, तर शॉर्ट कव्हरिंग होत असते. शॉर्ट कव्हरिंग म्हणजे काय, तर आधी कोणीतरी शॉर्ट करून ठेवलं होतं मार्केट. मागचे आठवडा 2 आठवडा मार्केट खाली येत होतं, शेअर खाली येत होता, निफ्टी खाली येत होतं, आणि त्यांना कधीतरी त्या पोझिशन सेल करायचे ना, क्लोज करायचे ना पोझिशन. त्यासाठी काय करतात ते, ज्यांनी आधी सेल केलं होतं ते बाय करायला लागतात, जोरात बाईंग करायला लागतात. तर तुम्हाला त्या दिवशी असं दिसेल एक्सपायरीला, हा जो डाऊन आलेला ग्राफ आहे ना, अचानक 2-3 वाजेनंतर किंवा 1-2 वाजेनंतर असं जोरात वर जाताना दिसेल, सॉरी खाली येताना दिसेल. म्हणजे याच्यामध्ये ओवाय धनाधन कमी होत जातो. ज्यावेळेस असं चित्र दिसतं त्यावेळेस तुम्ही कॉलसाठी पोझिशन ट्राय करू शकता. किंवा याच्या एक्झॅक्ट अपोजिट काय असतं, तर कोणी आधी शॉर्ट करून ठेवलेलं असतं. मागच्या आठवड्यापासून जर मार्केट खाली सॉरी आधीच लोकांनी लॉंग पोझिशन बनवलेले असतात. मार्केट वर जात असेल, जसं बघा मागच्या आठवड्यामध्ये मार्केट कंटिन्यू वर जात होतं 2 आठवड्यापासून, आणि लोकांनी लॉंग पोझिशन बनवल्या होत्या. त्यानंतर काय झालं, एक्सपायरी आल्यावर किंवा एक्सपायरीच्या 1-2 दिवस आधी, तर त्या लॉंग पोझिशन मोठ्या लोकांना विकायच्या होत्या. मग ते विकणार म्हणजे काय करणार, तर सेल करायला लागणार. तर ज्यावेळेस ते सेलिंग करायला लागतात त्यावेळेस सुद्धा त्यांच्या पोझिशन कमी कमी होत जातात. ते त्यांचं लॉंग अनवाइंडिंग करतात आणि मार्केट जोरात खाली यायला लागतं. त्याचं सुद्धा तुम्हाला चित्र इथे दिसू शकतं. एवढ्याशा 2 चित्रावरनं बऱ्यापैकी आयडिया येऊन जाते. पण याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट आहे ना, ह्या 4 चौकोनांपैकी 2 चौकोनांमध्ये सगळ्यात पहिला आहे लॉंग बिल्टअप. इथे यायचं तर इथे तुम्हाला लॉंग बिल्टअप दिसेल, त्यानंतर शॉर्ट कव्हरिंग आहे, शॉर्ट बिल्टअप आहे, लॉंग अनवाइंडिंग आहे. याचे सोपे सोपे अर्थ सांगून देतो. लॉंग बिल्टअप म्हणजे ज्या शेअरमध्ये इथून आता बिग प्लेअरने एंट्री केलेली आहे आणि वर जाऊ शकेल शेअर, असं त्यांचं परसेप्शन आहे, त्यांचं अनालिसिस आहे. दुसरी गोष्ट शॉर्ट कव्हरिंग, याच्यामध्ये पण तो शेअर वर जाण्याची शक्यता असते, पण ही शॉर्ट कव्हरिंग असते. म्हणजे आधी त्यांनी शॉर्ट केला होता आणि आता त्यांची अशी अपेक्षा आहे की आता ते विकून टाका आणि ते विकल्यामुळे तो शेअर थोडा थोडा वर येईल. तर याला म्हणतात शॉर्ट कव्हरिंग. त्यानंतर असतो शॉर्ट बिल्टअप, म्हणजे ज्यांना असं वाटतंय की इथून हा शेअर किंवा इंडेक्स जे काय असेल ते खाली जाऊ शकतं, तर ते इथे शॉर्ट बिल्टअप मध्ये येतं. म्हणजे त्यांनी शॉर्ट तयार केलेला आहे नवीन. आणि लॉंग अनवाइंडिंग म्हणजे काय, तर इथे सुद्धा शेअर किंवा मार्केट खाली येऊ शकतं. ज्यांनी आधी मार्केटमध्ये लॉंग पोझिशन घेतल्या होत्या आणि त्या आता विकताय, लॉंग पोझिशन अनवाइंड करताय, याला लॉंग अनवाइंडिंग म्हणतात. तर माझ्या मते हे कसं असतं, लॉंग अनवाइंडिंग लॉंग बिल्टअप आणि शॉर्ट बिल्टअप हे आपल्यासाठी जास्त महत्वाचे. याचं काय कारण आहे, तर लॉंग बिल्टअप आणि शॉर्ट बिल्टअप मध्ये नवीन पोझिशन बनत असतात. नवीन, की इथून आता वर गेलं पाहिजे किंवा इथून आता खाली आलं पाहिजे, हा त्यांचा व्ह्यू असतो आणि नवीन पोझिशन त्यांनी इथे बनवलेले असतात. आणि त्या मानाने शॉर्ट कव्हरिंग किंवा लॉंग अनवाइंडिंग या सेकंडरी पोझिशन येतात. म्हणजे असलेल्या पोझिशन ते विकतात ते किंवा ते आता त्यांच्या पोझिशन कव्हर करतायत. त्यामुळे जास्तीत जास्त फोकस आपल्याला लॉंग बिल्टअप आणि शॉर्ट बिल्टअपवर ठेवायचा आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस लॉंग बिल्टअप मध्ये एखादा शेअर येतो, आता आय चार्टवर इथे 3 प्रकारचे बार दिसतंय तुम्हाला बघा. सगळ्यात पहिला बार आहे तो म्हणजे त्या शेअरची किंमत, प्राइस चेंज आहे बघा, म्हणजे किती रुपयाने वाढलं आणि किती पर्सेंटेजने वाढलं. आपल्याला याच्याकडे बिलकुल लक्ष द्यायचं नाही, काहीच कामाचं नाही आपल्या. त्यानंतर 2 नंबरला आहे ओआय चेंज, म्हणजे याच्यामध्ये ओआय किती पर्सेंटने चेंज झाला हे आपल्याला फार महत्वाचं आहे. आणि तिसरी गोष्ट आहे व्हॉल्यूम, तो सुद्धा बिलकुल बघायचा नाही, काहीच कामाचा नाही ओआय साठी. तर मग आता काय करायचंय, हा जो काय ओआय चेंज असतो, तो ओआय चेंज काय, तर आतापर्यंत म्हणजे कालपर्यंत फ्युचरमध्ये लोकांनी किती पोर्शन विकत घेतल्या होत्या, घेऊन ठेवल्या होत्या, त्याच्या कम्पॅरेटिव्हली आज किती वाढलं हे आपल्याला याच्यात दिसतं. तर इथे आपल्याला काय दिसतंय, तर काल जर समजा त्यांचे 100 पोझिशन असतील तर आता 8% वाढले, म्हणजे 108% झाले पोझिशन. तर 108% झालेल्या आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट आता इथे सांगणार आहे, ज्या वेळेस तुम्हाला एखादा शेअर इथे दिसेल ओआय चेंज मध्ये आणि त्याचं ओआय चेंज जर 10%च्या वर जात असेल, तर आपल्याला त्याला रडारवर आणायचं आहे. इथे तुम्हाला 5 शेअर दिसतील, लॉंग बिल्टअप मध्ये 5 असतात, शॉर्ट मध्ये 5 असतात. ज्याचं ओआय चेंज हे 10%च्या वर असेल, तुम्हाला एकदम त्याच्यावर बारीक लक्ष ठेवायचं. आता समजा हा कुठला शेअर आहे, नुवामा नावाचा, तर लगेच जाऊन विकत घ्यायचा का, बिलकुल असं नाही करायचं. कुठलाही डेटा ज्यावेळेस आपल्याला मिळतो, तो डेटा म्हणजे एक इन्फॉर्मेशन असते.
म्हणजे तुम्हाला इथे कळालं की इथे समजा कोणीतरी लॉंग बिल्टअप करतंय, तर तो लगेच जाऊन नाही विकत घ्यायचा. त्याला कन्फर्म करायचं कॅन्डल सोबत. म्हणजे तुम्हाला चार्ट पॅटर्न येत असतील, ट्रेंड येत असतील, तर ते जाऊन बघायचं की हा शेअर खरंच अप ट्रेंडमध्ये दिसतोय का? किंवा लॉंग बिल्टअप आहे म्हणजे वर जाण्याची शक्यता आहे, तर तो खरंच वर जाऊ शकतो का? आता जर तुम्हाला वाटलं की हा बरोबर ट्रेंड लाईनवर आला, सपोर्टवर आला, ग्रीन कॅन्डल पण दिसते, रेजिस्टन्स दूर आहे, अशा वेळेस तुम्ही तुमचं प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट करून यामध्ये एंट्री घेऊ शकता. फक्त एक दुसरी गोष्ट अशी पाहायची, की काही वेळेस असं होतं की तो शेअर ऑलरेडी रेजिस्टन्सच्या जवळ येऊन जातो किंवा एकदम हाय पॉईंट जवळ येऊन जातो. तर अशा वेळेस त्याला थोडंसं टाळायचं, कारण ऑलरेडी त्याचा ऑप्शन खूप महाग होऊन जातो. त्यामुळे त्याला टाळायचं. आणि आता हे लाँग बिल्टअप आणि शॉर्ट बिल्टअप हे ठरतं कसं? त्याबद्दल मी 2 मिनिटात एक गोष्ट सांगतो तुम्हाला. लाँग आणि शॉर्ट बिल्टअपमध्ये दोघांमध्ये पोझिशन ॲड होतात. म्हणजे कोणीतरी एक तर ते बाय करतंय किंवा सेल करतंय, शॉर्ट करतंय. या गोष्टी कन्फर्म असतात. फक्त तो शेअर वर जाईल का खाली जाईल हे आपल्याला माहीत नसतं. मग हे लाँग बिल्टअप आणि शॉर्ट बिल्टअप कसं ठरवायचं? तर त्याची साधी स्टोरी अशी आहे, की कालच्या क्लोजिंगच्या किमतीपासून जर तो शेअर 2-4 पॉइंट जरी वर असेल, तरी त्याला म्हटलं जातं लाँग बिल्टअप. कारण तो शेअर ग्रीनमध्ये दिसतोय. असं त्याचं लॉजिक आहे साधं. आणि जर समजा कालच्या प्राइसपासून तो शेअर थोडा जरी खाली दिसला तुम्हाला, तर त्याला ते शॉर्ट बिल्टअपमध्ये मोजतात. आता एखाद्या वेळेस असं सुद्धा होऊ शकतं, की समजा हा जो नुवामा नावाचा शेअर आहे, तो आता ग्रीन दिसतोय, त्याचा ओआय वाढलाय लाँगमध्ये. तो जर चुकून त्याच्यामध्ये सेलिंग झाली त्याच दिवशी आणि तो लाल कलरमध्ये क्लोज झाला, तर तुम्हाला तो शॉर्टमध्ये सुद्धा दिसू शकतो. इथे आपल्याला काय करायचंय? आपल्याला कॅन्डल आणि चार्टचा अभ्यास व्यवस्थित करायचा आहे आणि त्याच्यावरून अंदाज घ्यायचा आहे, की हा शेअर वर जातोय का खाली जातोय. खूप वेळा हा डेटा ॲक्युरेट असतोच. फक्त प्रॉब्लेम तेव्हा होतो ज्यावेळेस तो 2-3 पॉइंटने शेअर खाली वर असेल, त्यावेळेसच थोडाफार प्रॉब्लेम येऊ शकतो. पण अशा वेळेस तुम्हाला तुमचं चार्ट पॅटर्नचं नॉलेज वापरायचं आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. ओआय डेटा असेल किंवा जगातला कुठलाही डेटा असेल, अगदी तुम्हाला एखाद्या कंपनीच्या मालकाने जरी येऊन सांगितलं, हा शेअर विकत घेऊन टाक, तरी सुद्धा तुम्हाला एक गोष्ट करायची, की तुम्हाला ते चार्टवर व्हेरिफाय करायचंय, की खरंच हा मला अपट्रेंडमध्ये दिसतोय का? किंवा याने जरी मला सांगितलं विकत घे, हा जास्त वर आलाय का? किंवा 2-4 दिवसात खाली घेऊ शकतोय का? तर हे क्रॉस चेक तुम्हाला चार्टवर करायचंय. ओआय मधून जरी काही सिग्नल आला, लगेच जाऊन ब्लाइंडली त्याला विकत घ्यायचं बिलकुल नाही. आता अजून एक फार महत्वाची गोष्ट सांगतो. ती गोष्ट अशी आहे, की जर समजा ह्या लाँग बिल्टअपमध्ये किंवा शॉर्ट बिल्टअपमध्ये तुम्हाला कधीही इंडेक्स दिसली, निफ्टी, बँक निफ्टी किंवा सेन्सेक्स अशी इंडेक्स जर दिसली आणि त्याच्यामध्ये जर 10% पेक्षा जास्त ओआय ऍड झाला आणि पुढच्या 5-5, 10% 12%, 11%, 12%, 15% असा वाढायला लागला की तुम्हाला जबरदस्त अलर्ट मोडवर राहायचं. याचं कारण असं आहे, ज्यावेळेस तुम्ही ओआय मध्ये अशा मोठ्या प्रमाणावर पोझिशन घेऊ लागतं, त्यावेळेस खूप मोठे चान्सेस असतात की त्या दिवशी त्या इंडेक्समध्ये मोठी रॅली राहणार आहे. आणि ती रॅली कदाचित दुसऱ्या दिवशी सुद्धा टिकण्याची प्रचंड शक्यता असते. तुम्हाला अलर्ट राहायचं की इथे तुम्हाला ते लॉंग मध्ये किंवा शॉर्ट मध्ये एखादी इंडेक्स दिसते का. आता हा मार्केट क्लोज झाल्यानंतरचा डेटा आहे, त्यामध्ये फार काही क्लिअर दिसत नाहीये. आता समजा शुक्रवारी मार्केट कुठे क्लोज झालं होतं? सेन्सेक्स हे नेमकं काहीतरी डेटा बराचसा चुकवताय बरं का. आज मनी कंट्रोलवर गिफ्ट निफ्टी पाहिलं का तुम्ही? 500 पॉईंटने डाऊन दाखवत होतं. काहीतरी ग्लिच वगैरे असेल त्यांचे. तर इथे हे लक्षात ठेवा की इथे जर तुम्हाला एखादी इंडेक्स दिसली लॉंग किंवा शॉर्ट मध्ये, तुम्हाला जबरदस्त अलर्ट राहायचंय. खूप मोठी आणि चांगली मुवमेंट तुम्हाला इथे मिळू शकते. आता तुम्हाला अजून एक युनिक फीचर दाखवतो, जे फार जणांना माहिती नाही आणि मी बनवून घेतलंय खास आयचॅटवाल्यांशी सांगून. तर इथे तुम्हाला समजा निफ्टी दिसला किंवा एखादा शेअर दिसला आणि त्याच्यामध्ये काहीतरी ओआय चेंज दिसला. आपण काय म्हटलो की 10%च्या वर दिसला तर अलर्ट राहायचं ना आपल्याला. काही वेळेस असं होतं की तुम्हाला त्याच्यामध्ये 10% मुवमेंट आलेली दिसते, थोडाफार शेअर वर जातो, त्यानंतर परत दुसऱ्या दिवशी मोठे प्लेयर त्यामध्ये एंट्री घेतात, 5-7% ओआय मध्ये वाढ होते
त्यानंतर अजून तिसऱ्या चौथ्या दिवशी 1-2% 5-5% वाढ होते. तर तुम्हाला वाटतं की अरे याच्यामध्ये काही फारसं दिसत नाही. 1-2% त्याच्यात वाढ होते ओवायची. पण ज्यावेळेस तुम्ही हा 2, 4, 5 दिवसाचा डेटा किंवा महिन्याचा डेटा बेरीज करतात, ऍड करतात, या महिन्यामध्ये, त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये, त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये 3-3 एक्सपायरी असतात ना. तर याच्यामध्ये ओवाय नेमका कसा बदलत जातो याची ज्यावेळेस तुम्ही ऍडिशन करतात तर त्याचा आपल्याला एक ग्राफ मिळतो. त्या ग्राफवरून आपल्याला अंदाज येतो की यामध्ये कोणीतरी कंटिन्युअस पोझिशन विकत घेत जाते का. आता याचा मी ग्राफ बनवून घेतलाय, तो तुम्हाला दाखवतो. आणि याच लॉजिक वरून 2019 मध्ये सगळ्यात पहिला मोठा ट्रेड मी केला होता येस बँकचा. ज्यावेळेस तो 150-160च्या आसपास होता ना, त्यावेळेपासून अक्षरशः लोक कोणीतरी त्याला दणकून शॉर्ट करत होते आणि मला ते डेटामध्ये दिसत होतं कोणीतरी शॉर्ट करतंय. थोडा वर गेला का परत शॉर्ट करायचे आणि नंतर त्या येस बँकचं काय झालं हे सगळ्यांना माहिती आहे. आता मी तुम्हाला दाखवतो हे बघायचं कुठे. आता बघा, समजा हा नुवामा इथे 8% दिसतोय. उद्याचं समजा सोमवारी नुवामा तुम्हाला दिसलाच नाही आणि मंगळवारी बुधवारी परत तो 8-10% 5% राहिला, तर तुमच्या डोक्यात नाही येणार की अरे याच्यामध्ये मोठी मुवमेंट आहे का नाही. जेव्हा आपण बेरीज करू तेव्हा आपल्याला कळेल. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तर फ्युचरमध्ये जायचंय. या फ्युचर मधल्या फ्युचर चार्ट नावाचा 3 नंबरचा ऑप्शन आहे, याच्यामध्ये जायचंय. इथे आल्यानंतर त्या शेअरचा फ्युचरचा चार्ट ओपन होतो. इथे बघा, लेटेस्ट डेटा आणि हिस्टॉरिकल डेटा असं आपण बघू शकतो. इथे तुम्ही कुठल्याही ज्या शेअरचं बघायचंय त्याचा डेटा बघू शकतात. इथे वेगवेगळ्या शेअरचे नाव आहेत, निफ्टी वगैरे काही असेल तुम्हाला इथे बघता येतं. तर इथे गेल्यानंतर 2 नंबरला ऍड इंडिकेटर नावाचा एक ऑप्शन आहे. इंडिकेटर म्हटलं तुम्हाला नॉर्मली हेच बोलिंजर बँड, मुव्हिंग एव्हरेज, RSI वगैरे माहिती असेल. मी याच्यात काय केलंय, इथे तुम्हाला टाईप करायचंय कम्युलेटिव्ह ओपन इंटरेस्ट. हे बघा, COI टाईप करा. COI म्हणजे कम्युलेटिव्ह ओपन इंटरेस्ट. हा कम्युलेटिव्ह ओपन इंटरेस्ट काय असतो, तर फ्युचरच्या सगळ्या पोझिशन ह्या महिन्यातल्या, त्यानंतर फ्युचरच्या सगळ्या पोझिशन पुढच्या महिन्यातल्या आणि त्याच्या पुढच्या महिन्यातल्या, या तिन्ही एक्सपायरीच्या फ्युचरच्या पोझिशनची बेरीज केली जाते आणि त्याच्यावरून हा डेटा येतो. आता समजा या दिवशी काहीतरी फ्युचरच्या पोझिशन असतील, त्यानंतर दुसऱ्या दिवशी अजून कमी कमी होत खाली दिसते बघा, नंतर त्या वाढत गेल्या. हे जे सगळं तुम्हाला दिसतंय ते आहे कम्युलेटिव्ह ओपन इंटरेस्ट. तर बऱ्याच वेळा असं होतं की याच्यामध्ये फार काही क्लिअर डेटा नसतो, कारण मोठ्या मोठ्या पोझिशन दरवेळेस काय कोणी घेत नाही ना. प्रत्येक शेअर काय 5-10% रोज जाणार आहे का वर, किंवा दर आठवड्याला जाणार आहे का 5-10%, नाही जात. पण हे लोक काय करतात, मोठ्या टार्गेटसाठी मोठ्या पोझिशन बनवत असतात. जसं येस बँकचं उदाहरण दिलं. एक लेटेस्ट उदाहरण तुम्हाला दाखवतो. एक शेअर होता, त्याचा मी लेटेस्ट पण डेटा दाखवतो आणि पुढचाही दाखवतो. इथे बघा, तुम्हाला दिसेल हा एक ग्राफ दिसतोय कसा वर 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 जातोय. हा ग्राफ खाली आलाच नाही, म्हणजे कोणीतरी याला अगदी आधीपासून कंटिन्युअस याच्यामध्ये पोझिशन घेत आहे. आणि ह्या पोझिशन कुठल्या आहे, तर फ्युचर मधले. मग फ्युचरच्या पोझिशन 2 प्रकारचे असू शकतात, लॉंग पण असू शकतात आणि शॉर्ट पण असू शकतात. आता ह्या ग्राफवरून तुम्हाला काय अंदाज येतोय, शेअर तर खाली खाली येतोय आणि ओवाय वाढतोय. मग खूप पॉसिबिलिटी आहे की कोणी यामध्ये शॉर्ट करताय. आता जर समजा ह्या शेअर जर तुम्ही इथे बघितला तर तुम्हाला दिसेल यामध्ये एक प्रॉपर डाऊन ट्रेंड मागच्या काही दिवसापासून होता. हे पहा, कंटिन्युअस डाऊन ट्रेंड होता. आता हा डेटा मी तुम्हाला मागच्या महिन्याच्या याच्यावर दाखवतो. आय चार्ट मध्ये तुम्हाला जुना डेटा सुद्धा चेक करता येतो. इथे हिस्टॉरिकल मध्ये जाऊयात. इथे हिस्टॉरिकल मध्ये गेल्यानंतर तो शेअर सिलेक्ट करतो आणि मागची एक्सपायरी घेऊयात आपण, नोव्हेंबरची. मी त्यावेळेसच हा डेटा पाहिला होता. अंदाजे आपण 21 तारीख घेऊयात. बघा काय दिसतंय तुम्हाला, खालून पोझिशनला सुरुवात झाली ऍड व्हायला आणि त्या कंटिन्युअस ऍड होत आहे. शेअर वर गेल्यानंतर अजून ऍड झालाय, कारण कोणतरी त्याला कंटिन्युअस शॉर्ट करत आहे. हे बघा, इथे सुद्धा थोडा वर गेला, पुन्हा शॉर्ट करायला सुरुवात. कंटिन्युअस या पोझिशन वाढत गेल्यात, अगदी त्या इतक्या वाढल्या की ज्या सुरुवातीला अंदाजे बघा किती दिसत आहे, 26,000 दिसत आहे, 28,000 दिसत आहे, 28 लाख. त्या काही दिवसांनी अक्षरशः 50 लाखापेक्षा जास्त झाल्या होत्या. म्हणजे जवळपास डबल पोझिशन वाढल्या होत्या, 100% वाढ होती. म्हणजे कोणीतरी इथे काहीतरी ऍक्टिव्हिटी करत होता.
तर इथे फ्युचरच्या ह्या डेटामधून तुम्हाला अंदाज येतो की इथे कोणीतरी शॉर्ट करतंय आणि आपल्याला काय करायचंय, लगेच जाऊन त्या शेअरचा चार्ट बघायचा आहे. त्यामध्ये आपल्याला दिसेल की कुठे जर शॉर्ट करायला आपल्याला एंट्री मिळते का. समजा तुमचं ठरलं की याला आपल्याला शॉर्ट करायचंय. 1 मिनिट मी मला 1 डेच्या कॅन्डलवर दाखवतो. आता इथे तुम्हाला दिसेल हा कंटिन्युअस खाली येतोय बघा. आणि हा कसा खाली येतोय, तर एका प्रॉपर चॅनलने खाली येतो. म्हणजे थोडा वर गेला का एक बेअरिश कॅन्डल यायची, त्यानंतर पुन्हा खाली. थोडा वर गेला का परत बेअरिश कॅन्डल. तर याची आयडिया आपल्याला या फ्युचरच्या डेटामधून येईल. आणि हे जे तुम्हाला म्हटलं मी की बिग प्लेयर ज्यावेळेस पोझिशन घेतात ना, ते बऱ्याच वेळा अशा 10-20 पॉईंटसाठी 2-5% बिलकुल नाही घेत. त्यांचं किमान टार्गेट 5 ते 10% असतं. म्हणजे तो शेअर तिथून वर तेवढा गेला पाहिजे, तेवढं त्यांचं टार्गेट असतं. मग आपल्याला फक्त मग पोझिशन घ्यायचे आहेत. एक गणित नेहमी लक्षात ठेवा. ऑप्शन असा घ्यायचा आहे आपल्याला, तो स्टॉक असा सिलेक्ट करायचा आहे की तुम्ही विकत घेतल्यापासून तो कमीत कमी 3 ते 5% तरी वर जायला पाहिजे. तुम्ही माझे बरेच ट्रेड पाहिले असतील, त्याचा रिस्क रिवॉर्ड मी कधीच मोजत नाही, पण त्याचा स्टॉप लॉस फार छोटा असतो. आणि जेव्हा तो शेअर वर उडतो, 3 ते 5% एखादा शेअर उडतो, तर माझा ऑप्शन डबल पेक्षा जास्त झालेला असतो. एक गणित नेहमी लक्षात ठेवा, 3 ते 5% शेअर वर गेला, त्याचा ऑप्शन ऑलमोस्ट डबल झालेला असतो. ऑलमोस्ट 80-90% वरच तो झालेला असतो. म्हणजे ऑप्शन 100% झाला म्हणजे तुमचा ऑप्शन डबल झाला. तर आपल्याला असं मुवमेंट शोधायचं आहे की तुम्हाला 3 ते 5% तिथून मिळू शकतात. आता इथे बघा, इथे जरी शॉर्ट करायची एंट्री मिळाली असती 588, 580, तिथून तो कुठे आलाय 544 आलेला आहे. 40 पॉईंट पडलेला आहे. 8% मुवमेंट आली, इथे तुमचा ऑप्शन सहज डबल होऊनच जातो. फक्त एंट्री करताना तुम्हाला काय करायचंय की ती छोट्या टाइम फ्रेमवर व्हेरीफाय करायचंय की मला स्वस्त कुठे मिळते. तर हे कळालं. हा कम्युलेटिव्ह ओपन इंडेक्स कसा बघायचा, हा फ्युचरच्या सेक्शन चार्ट मध्ये खास सांगून बनवून घेतलेलं आहे. मी हे 4-5 वर्षापासून वापरतो. हे कळायला लागलेलं आहे. तर काही आहे कोड कॉपी करताय, ते पण वापरतात ते. तर तुम्हाला याच्यावर लक्ष द्यायचं आहे. तर तुम्ही म्हणाल की प्रत्येक शेअरचं मी इथे येऊन कसं बघू, कोणत्या शेअरमध्ये काय मुवमेंट असेल आणि कधी असेल तुम्हाला नाही कळणार ना. त्यासाठी साधं काम करायचं. रोज फक्त तुम्ही तुमचा हा आय चार्टच्या वेबसाईटवर यायचं. ट्रेडिंग करताना एक आय चार्टची वेबसाईट लावून ठेवायची. इथे एखादा शेअर रिपीट होताना दिसतोय का ते बघायचं. समजा एक अदानी एंट असेल, अदानी एंटरप्राइज, तो जर आज पण दिसतोय, उद्या किंवा परवा दिसला, 2-4 दिवसांनी दिसला, तर अलर्ट राहायचं की याच्यामध्ये कोणतरी पोझिशन घेतंय आणि त्यानुसार आपल्याला ट्रेड करायचा आहे. तर हा झाला फ्युचरच्या ओवाय नुसार आलेला ट्रेड. 2 गोष्टी आता तुम्हाला लक्षात आल्या असतील. एक लॉंग बिल्टअप मध्ये इथे येणारे ट्रेड, त्यानंतर इथे जर इंडेक्स आलं तर तरी तुम्हाला अलर्ट राहायचंय. आणि दुसरं म्हणजे फ्युचरमध्ये इथे फ्युचर चार्टमध्ये जायचं आणि या इंडिकेटरमध्ये हे COI ऍड करून घ्यायचं, कम्युलेटिव्ह ओपन इंटरेस्ट. याच्यामध्ये खूप छान आयडिया येतात. इतके मोठे मोठे ट्रेड मिळतात. मागे बी सॉफ्ट सुद्धा खूप मस्त पडला होता, बिर्ला सॉफ्टवेअर खूप पडला होता, अक्षरशः 30-40% पडला होता. ती पूर्ण rally मी याच्याच बेसवर पूर्ण ट्रेड केली होती, दाखवतो तुम्हाला. जुनी गोष्ट आहे. वीकली कॅन्डल घेतो. माझ्या मते हा होता तो. हे बघा, हा जो 577 वरून 268. ज्यावेळेस वर यायचा ना, कंटिन्युअस खाली यायचा. कोणीतरी खूप त्याला पोझिशन ऍड करत होतं. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, जर टॉप वर आल्यानंतर नवीन पोझिशन ऍड होत असतील ना, एखादा शेअर ऑल टाइम हायला आहे किंवा त्याचा RSI 80च्या वरती आहे, तो खूप टॉपला आलेला आहे आणि त्यावेळेस जर तुम्हाला फ्युचरमध्ये काही ऍडिशन होताना दिसली पोझिशनची, तर खूप शक्यता असते की त्यामध्ये शॉर्ट्स ऍड होत आहे, कोणतरी शॉर्ट करतंय त्याला. पण हे कधी टॉपला गेल्यानंतर. म्हणजे आता जसं बाईंग कसं करतात लोक, खाली आल्यानंतर बाय करतात ना मोठे प्लेयर, तसं शॉर्ट कधी करतात ज्यावेळेस खूप वर येतो ना, त्यावेळेस ते शॉर्ट करायला सुरुवात करतात. तर तो डेटा तुम्हाला या ठिकाणी दिसू शकतो. आता अजून एक फ्युचरचाच आय चार्ट मधून आलेलं एक फीचर दाखवतो. त्याचा पण तुम्हाला ट्रेडिंगमध्ये खूप चांगला फायदा होऊ शकतो. त्याच्या आधारावर मी आता शुक्रवारीच ट्रेड केला होता, कालच. त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढलाय, ते तुम्हाला दाखवतो. तर इथे फ्युचर्समध्ये जायचंय आणि इथे स्क्रिप्ट इन अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड म्हटलंय बघा. याच्यात जायचंय आपल्याला. इथे त्यांनी बुलिश असलेल्या काही शेअरची लिस्ट इकडे दिली आहे आणि बेरिश असलेल्या शेअरची लिस्ट इकडे दिली आहे.
तर इथे तुम्हाला कुठलाही शेअर पण सिलेक्ट करता येईल पाहिजे असेल तर. त्यानंतर जुना डेटा असेल तोही पाहता येईल. कोणती एक्सपायरी पाहिजे ते सगळं सिलेक्ट करता येतं. शक्यतो करंट एक्सपायरीचा डेटा बघायचा. आता इथे वन डे म्हणजे एका डेच्या हिशोबाने कोणते शेअर बुलिश असू शकतात स्विंगसाठी वगैरे, तर त्याचा डेटा तुम्हाला इथे मिळेल. इथे यांनी प्राइस नुसार पण काही क्रायटेरिया ऍड केलेत आय चार्ट वाल्यांनी आणि ओआय नुसार पण काही क्रायटेरिया ऍड केले आणि त्यानुसार ही एक लिस्ट इथे समोर येते. आता बघा इथे लिस्ट फार मोठी आहे. बुलिश जर पाहिले तर तुम्ही अक्षरशः 82 शेअर दिसतील तुम्हाला हे. तर आपल्याला 82च्या 82 नाही बघायचे. तर त्यांनी असं कोडिंग केलेलं आहे की त्यातले जे टॉपचे 10 आहे बघा, तर इथे त्यांनी 10 आकडा दाखवला. तर तुम्हाला त्या 10 शेअरमध्ये बुलिश शेअरसाठी पोझिशन घेता येऊ शकते असं ते इंडिकेट करतं. तर दरवेळेस हा आकडा 10 नसतो, कधी 2 असतो, कधी 5 असतो, कधी 25 असतो. तर त्यांच्या क्रायटेरियामध्ये जे असतं ना, ते पहिले 10 शेअर असतील, पहिले 15 असतील, तो आकडा इथे दिसेल. तुम्ही तेवढं बघायचं. म्हणजे 1 ते 10 म्हणजे हा जो 361 आहे इथपर्यंतचा शेअर तुम्ही बघू शकता. आता त्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळीच लॉरस लॅब मला इथे दिसला. आता बघा इथे गेल्यानंतर तुम्हाला दिसेल की त्याचा चार्ट वरवरच जातोय. खाली व्हॉल्यूम आणि ओआय पण वाढलेला दिसतोय. इथे शॉर्ट कव्हरिंग होत होती. शॉर्ट कव्हरिंग म्हणजे काय, आता आपण शिकलो होतो की आधी लोकांनी शॉर्ट केलं होतं आणि आता त्यांनी त्या पोझिशन विकून टाकल्या, शॉर्ट कव्हर केल्या. तर तुम्हाला दाखवतो त्यांनी कशा शॉर्ट आधी केल्या असतील. आपण डे कॅन्डल बघूयात. बघा हा शेअर आधी टॉपला असताना काय, मी तुम्हाला थोड्यापूर्वी सांगितलं, टॉपला असताना जे नवीन पोझिशन ऍड करायला सुरुवात होते त्याला शॉर्ट्स म्हटलं जाऊ शकतं. आणि त्यांनी बरोबर इथून शॉर्ट केलं आणि इथपर्यंत आणलं. आणि आता झालं असं की इथे बरोबर तो ट्रेंड लाईनवर आला किंवा त्यांना वाटलं की आपल्या शॉर्ट्स जेवढं टार्गेट होतं तेवढं झालं. इथून नवीन पोझिशन घ्यायचं होतं त्यांना अजून वर जाईल म्हणून. तर इथे त्यांनी आधी काय केलं, तर शॉर्ट कव्हरिंग केली त्यांचे शॉर्ट कव्हर करून टाकले. त्यामुळे तो शेअर अजून वर जाऊ लागला. आणि तो कुठे दिसला शुक्रवारी, इथे स्क्रिप्ट इन अप ट्रेंड मध्ये. हा लॉरस लॅब इथे आला आणि चार्टवर सुद्धा अतिशय बुलिश दिसत होता. मस्त पॅटर्न आहे ना. हा ट्रेंड लाईनवर पण तुम्ही ड्रॉ करू शकता. बरोबर इथे आला, दोजी आलेत. याच्या दोजीला लोला जरी तुम्ही स्टॉप लॉस लावून दिला तरी एक चांगला ट्रेड मिळू शकला असता. तर हा ट्रेड असा इथे तुम्हाला मिळू शकतो. आणि दुसऱ्या बाजूला असा बेरिश काउंट म्हणजे कुठला शेअर खाली जाऊ शकतो, कुठले शेअर खाली जाऊ शकतात, तर त्याची लिस्ट येते. त्यातले हे 16 तुम्हाला बघायचे. हा पण आकडा बदलत असतो. ज्या दिवशी जे दाखवलं असेल तितके शेअर तुम्ही शॉर्ट करण्यासाठी निवडू शकता. ते फक्त तुम्हाला चार्टवर व्हेरीफाय करायचे की अजून जाऊ शकता का. तर इथे 16 शेअर्स आहे बघा, ही लिस्ट आहे. हे ओआयचं आणि प्राइसचं कॉम्बिनेशन करून त्यांनी ही लिस्ट बनवली आहे. तर आता जसं हे वरचे शेअर्स आहेत ना, हे स्ट्रॉंग बुलिश आहेत. डाऊन ट्रेंडची जी स्क्रिप्ट आहे हे स्ट्रॉंग बेरिश आहेत. तर असं जर तुम्ही खाली आले तर तुम्हाला दिसेल की इथले जे शेअर्स आहेत ना बुलिश मधले, तर ते तुम्ही शॉर्ट करण्यासाठी दोघं साईड वापरू शकतात. इथले जे शेअर असतात साईडवेज दिलेले असतात. पुट वगैरे जर शॉर्ट करणारे तिकडे तुम्हाला खूप चांगला रिवॉर्ड. तसंच इथे सुद्धा मध्ये इथले शेअर मला चांगले शॉर्ट करायला शकतात, चांगले डीके देऊ शकतात. आता हा शुक्रवारचा डेटा आहे बघा, मी तुम्हाला त्याच्यावर मी क्लिक केला होता. इथे तारीख पण दिसेल तुम्हाला 28 तारखेला, म्हणजे काल शुक्रवारी मार्केट चालू असताना 2 वाजता स्क्रीनशॉट घेतलाय मी. मला अचानक आठवलं की तुम्हाला शेअर करायला कामात येईल, त्यामुळे लेट घेतला. इथे तुम्हाला लॉरस लॅब पण त्यावर शेअर घेतला. हा ट्रेड अजून चालू आहे. लॉट 2 वाटतं आणि सफिशियंट होऊन जातो, खूप मोठा होऊन जातो. मला माहिती आहे ऑप्शन ट्रेडिंग करणारे बरेच लोक कसे आहेत, 5-10 पॉईंट मिळाले का घ्या एक्झिट, 2-3 हजार आले की फार झालेत. काही काही जण तर असे आहेत की ते 10-10, 20-20 लॉट ऍड करतात आणि तरी सुद्धा 20-30 पॉईंट मिळाले का फार झालं असं त्यांचा व्ह्यू असतो. पण तुम्हाला जर असं प्रॉपर अनालिसिस जर करता आलं ना, तर एका लॉटवर सुद्धा तुम्हाला 5-10 हजार 20,000 प्रॉफिट अगदी सहज मिळू शकतो. पण त्यासाठी अभ्यास तुम्हाला तेवढा करता आला पाहिजे. आता तुम्हाला हे कळालं की हे पण तुम्हाला एक चांगलं फीचर होऊ शकतं. आता मी तुम्हाला एक अजून खूप वेगळा ओआय दाखवतो. आता तुम्हाला तर सुरुवातीलाच म्हणालो की जवळजवळ 30च्या वर फीचर्स आहेत ओआयचे, प्रकार आहेत, कधी पाहिजा, कसा पाहायचा वगैरे वगैरे. तर आपण त्यातले महत्वाचे 2-3 बघू. आता आपण एक फ्युचरचे 2 पाहिले ना, तर ऑप्शनचा एक ओआय बघू. तर तुम्हाला इथे ऑप्शन मधून जायचंय, तिथे एक ऑप्शन आहे प्रीमियम डीके. आता आपल्याला बघा डीके बऱ्यापैकी त्रास देतो. तर इथे तुम्हाला कळेल की नेमकं कोणत्या साईडला
आपल्याला डीके जास्त होतोय. तर तुम्हाला इथे तेच करायचं, लेटेस्ट डेटा घ्यायचा आहे, जुना पाहिजे तर तुम्ही हे बघू शकता. शक्यतो नियर एटीएम स्ट्राईक म्हणजे आता जी काय निफ्टीची बँक निफ्टीची मुवमेंट चालू आहे त्याच्या आसपासच्या 3 स्ट्राईक किंवा 5 तुम्ही घेऊ शकता. मी शक्यतो 3 स्ट्राईक प्रेफर करतो. या स्ट्राईकच्या आसपासचा ते डेटा कॉल आणि पुटचं गणित करतात, बेरीज वजाबाकी करतात. त्यानुसार आपल्याला हा ग्राफ देतात. तर इथे फेअर प्राइस नावाचा एक प्रकार आहे. फेअर प्राइस म्हणजे ही स्टॉक प्राइस म्हणजे निफ्टीची स्पॉट प्राइस आणि फ्युचर प्राइस याच्यापेक्षा थोडीशी वेगळी असते. त्यांचं कॅल्क्युलेशन त्यांनी असं केलेलं असतं की जे स्पॉट आणि निफ्टी फ्युचरचा जो गॅप आहे ना तो थोडा कमी करण्याचा, स्मूथ करण्याचा प्रयत्न केलेला असतो. तर इथे ब्राऊन कलर मध्ये तुम्हाला ते दिसतंय बघा. आणि इथे ग्रीन कलर मध्ये वरती आहे ते आहे कॉल साइडचा चेंज आणि खाली आहे पुट साइडचा चेंज. हा चेंज काय मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणालो, ओआय मध्ये डेटा अबाउट डेटा, मेटा डेटा असतो हा. तर ओआय हा एक डेटा आहे आणि त्याच्याबद्दलचा आपण डेटा अजून काढतो. तर यांनी काय केलं आता इथे, तर हा जो काय डीके होतोय ना ऑप्शनचा, तो नेमका कोणत्या स्पीडने होतोय त्याचा डेटा काढलाय. तर इथे ज्यावेळेस तुम्ही येता तर तुम्हाला दिसेल इथे आधी सुरुवातीला मार्केट वर होतं, ग्रीन लाईन दिसते बघा वर. याचा अर्थ मार्केट वर होतं आणि नंतर पुट त्याच वेळेस खाली येत होता. सगळ्या तिघी चारी स्ट्राईकचं ज्यावेळेस आपण गणित करतो त्यावेळेस दिसतं की हे खाली येत होतं, म्हणजे मार्केट आता सध्या बुलिश आहे असं तुम्ही इथे म्हणू शकतात. ज्यावेळेस तुमच्या समोर असतो हा लाईव्ह डेटा आणि जर समजा ग्रीन लाईन वरती असेल आणि रेड लाईन बऱ्यापैकी खाली असेल पुट चेंज, तर इथे आपले बुलिश सेंटिमेंट बनू शकतात. त्यानंतर बघा काय झालंय, तर कॉल मध्ये डीके होत गेलेला आहे. कॉल खाली खाली आलाय, ग्रीन लाईन पूर्ण खाली गेली. आता जर समजा मोठा डाऊन ट्रेंड जर येणार असता तर पुटची लाईन वरती जायला पाहिजे होती नाही का, पण तसं पण नाही झालंय. पुट मध्ये सुद्धा कंटिन्युअस डीके झाला आणि पुट सुद्धा खाली येऊन गेलाय. मग असं सिनेरिओ ज्यावेळेस येतो, ही जी मधली लाईन आहे ना हिला झिरो लाईन म्हणतात. हिच्या खाली जर कॉल आणि पुट असेल दोघी, याचा अर्थ असतो आज प्रचंड डीके होतोय कॉल आणि पुट मध्ये, ट्रेडिंग करायच्या लायकीचं मार्केट नाहीये. आणि ज्यावेळेस एका बाजूला कम्प्लीट एखादी मुवमेंट येते त्यावेळेस काय होतं, हा कॉल साइडचा जो चेंज असतो तो सरळ वर जातो आणि पुट साइडचा सरळ खाली येतो. असा सिनेरिओ ज्यावेळेस दिसतो त्यावेळेस आपल्याला अंदाज येऊ शकतो की मार्केट त्या दिशेला जाऊ शकतो. थोड्यापूर्वी जो स्क्रीनशॉट दाखवला त्याच्यासोबत अजून एक स्क्रीनशॉट होता. हा एक स्क्रीनशॉट बघा. यामध्ये तुम्हाला दिसेल की सरळ काय होत होतं, कॉल चेंज काय इथे यांनी रंग वेगळा घेतला होता, माझ्या याच्यात वेगळा होता, या फोटो वेगळा आहे. तर कॉल चेंज काय सरळ वरती आलेला आहे आणि कॉल वरच गेलेला आहे. आणि पुट मध्ये काय तर डीके होत गेलेला पुटला, पुट खाली खाली आलाय. हा डीकेचा रेट ऑफ चेंज आहे बरं का. त्यामुळे तुम्हाला इथे कळू शकतं की हे मार्केट सरळ 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 वर जात आहे. आता तुम्हाला गंमत सांगतो, हे कोणत्या दिवशीचा आहे डेटा मी आता चार्ट वर दाखवतो. आणि हे तुम्हाला आधीच कळू शकलं असतं. या इथे निफ्टीमध्ये जर आपण कॅन्डल लावली, निफ्टीचा डेटा आता गडबडलाय बरं का सध्या. ती रेड कॅन्डल सोडून देऊयात आपण, कदाचित डेमो ट्रेडिंगमुळे काहीतरी आली असेल. ही जी ग्रीन कॅन्डल आहे ना 26 तारखेची, परवा जी काय मोठी रॅली आली निफ्टीमध्ये, ओपनिंग त्याची डाऊन झाली होती, खाली होती, त्यानंतर जो मोठा सरळ वर गेलाय ना, हा त्या दिवशीचा डेटा आहे. आणि त्या दिवशी कसं दिसत होतंय, तर त्या दिवशी सरळ कॉल साइडचा जो कॉलचे प्रीमियम होते सरळ जोरात वाढत होते आणि पुट साइडचा कंटिन्युअसली डिक्लाइन होतं, डीके होत होतं. मग इथून तुम्हाला अंदाज येऊ शकतो की ज्या बाजूला कॉल साइडचं वाढतंय ना, तर कॉल साइडचं वाढत असेल तर तो वर जाऊ शकतं मार्केट त्या दिवशी. पुट साइडचं वाढत असेल, काही वेळेस पुट साइडचं पण वाढतं, पुट चेन सुद्धा वर जाऊ शकतो. मग अशा दिवशी मार्केट क्रॅश होतंय असं आपण म्हणू शकतो. काही वेळेस असंही होतं, आता तुम्हाला मी खूपच क्लिअर डेटा दाखवला परवाचा, त्यामुळे तुम्हाला वाटेल की अरे किती सोपं आहे, असं नसतं. आता त्याच्याच आदल्या दिवशीची गोष्ट आहे वाटतं, 24 तारखेची गोष्ट आहे. तर आधी मार्केट पूर्ण साईडवे होतं आणि मी तुम्हाला म्हटलं बघा की या झिरो लाईनच्या खाली जर हे येत असेल तर मार्केट असं तर डीके करतं बऱ्यापैकी, डीके खूप असतो. तर इथे तेच होतंय बघा. नंतर थोडं थोडं काय झालंय, तर 11:15 वाजेनंतर कॉल साईडच्या प्राइसने वर जम्प करायला सुरुवात केली आहे आणि त्याच वेळेस पुट साईडचा ओआय कमी कमी होत गेलाय आणि तिथून ते सरळ सॉरी मी उलट सांगतोय, हा इकडचा रंग वेगळा आहे, हा पुटचा आहे. तर पुट साईडने काय केलंय, तो वर जायला सुरुवात केली बघा.
पुट साईडने वर जायला सुरुवात केली आणि नंतर ते पुटचे प्रीमियम प्रचंड वर गेले आणि नंतर कॉल अगदी खाली गेलाय आणि या दिवशी मार्केट अगदी मस्त डाऊन झालं होतं. हे 24 तारखेचा डेटा आहे बघा, हा 24 तारखेचा आहे. मी दाखवतो तुम्हाला 24 तारखेला काय झालं होतं. ही आहे 24 तारीख. मोठी रेड कॅन्डल दिसते. ही रेड कॅन्डल सुरुवातीपासून नव्हती. सुरुवातीला काय होतं, तर सुरुवातीला दोघं बाजूला डीके होत होता. त्यानंतर बरोबर पुट साईडने रॅली आली आणि तो पुट साईडचा ग्राफ वर जाताना दिसला. हे कलर कोड तुम्ही चेंज करू शकतात. तुम्हाला तुमच्या सोयीने ते करता येऊ शकतं. तर हा डेटा असा बघायचा आहे आणि याच्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी क्लिअर सिग्नल बघायला मिळू शकतात. तर हे ऑप्शन मध्ये असं आहे. त्यानंतर जे इंट्राडे करतात त्यांच्यासाठी एक छोटीशी ट्रिक सांगतो. मी इंट्राडे प्रमोट करत नाही. इंट्राडे मध्ये फक्त काय म्हणतात, जर कोणाला असेलच इंटरेस्ट तुम्ही बघू शकतात. मी ते फीचर दाखवतो. तर इथे टोटल CPOI डिफरन्स नावाचं फीचर आहे. याच्यामध्ये जायचं. यांनी काय केलंय, तर कॉल आणि पुटच्या OI, आता नुसता OI नाही तर त्यांची वजाबाकी करून तो डिफरन्स नेमका किती आहे त्याचं गणित केलंय, त्याचे पर्सेंटेज काढलेत. हा सगळा डेटा तुम्हाला असा दिसतो. आता इथे पहिलं मार्केट आपलं जे चालू होतं 9:15 होतं आणि 9:18 पासून OI डेटा यायला सुरुवात होते NSE कडून. त्याच्यानंतर दर 3 मिनिटाला हा डेटा अपडेट होत जातो. आता तुम्हाला काय करायचंय, ज्या वेळेस ह्या ठिकाणी हे जे रेड आणि ग्रीन कलरचे बॉक्स आहेत ना, इथे तुम्हाला ज्यावेळेस 1 लाखापेक्षा जास्त संख्येने OI चा गॅप दिसला, कॉल आणि पुट मधला गॅप, तर अशा वेळेस तुम्हाला अलर्ट होऊन जायचंय की इथे आपल्याला काहीतरी मुवमेंट येऊ शकते. आता वरच्या सेटिंग सेम ठेवा. निफ्टी बँक निफ्टी तुम्हाला इथे सिलेक्ट करता येईल. इथे फक्त सुरुवातीला आहे ना, नवीन माणसाने ऑल स्ट्राईक सिलेक्ट करून ठेवा. आम्ही काही वेळेस इथे सिलेक्टेड स्ट्राईक करतो, म्हणजे त्याच्या आसपासच्या 3-4 किंवा ATMच्या आसपास जे काय असेल ते करतो. तुम्ही नवीन आहात तर इथे ऑल स्ट्राईक सिलेक्ट करा आणि इथे खाली यायचं. सुरुवात इथून होते 9:20 पासून. इथे तुम्हाला काही चेंज होताना दिसतंय का ते बघायचं. तर सगळ्यात पहिलं बघा 1 लाखाचा गॅप इथे आला होता. तर इथून काय होतंय, तर पुट साईडचे जे रायटिंग करणारे ते कमी होताना दिसत आहे. आता जर मार्केट खाली जाणार असेल तर पुट साईडवाले सेलर कमी होत जातात आणि जर मार्केट वर जाणार असेल तर कॉल साईडचे कमी होत जातात. तर इथे काय दिसतंय, तर कॉलच्या तुलनेमध्ये पुटचे रायटर हे कमी होत चाललेत आणि बरोबर इथे रेड कलर आलेला आहे. हा रेड कलर असा दर्शवतो की आता मार्केट कदाचित डाऊन साईड जाऊ शकतं. आणि बरोबर हे झाल्यानंतर 10:15 वाजेनंतर इथे पहिल्यांदा एक रेड कलर आला की CE साईड म्हणजे कॉल साईड मध्ये 7,000च्या क्वांटिटीने सगळ्यात पहिल्यांदा या दिवशी कॉलचे रायटर हे कमी झालेत. इथे दिसतंय, तुम्ही बघू शकतात 10:15 वाजेनंतर कॉल साईडचे रायटर कमी झालेत आणि त्याच वेळेनंतर मार्केट वर कदाचित गेलं असेल. आपण चार्ट बघू निफ्टीचा. निफ्टी होतं का बँक निफ्टी होतं? बँक निफ्टी. ठीक आहे, मी बँक निफ्टीचा चार्ट दाखवतो. बघा, मी किती वाजता सांगितलं? 10:15. म्हणजे बरोबर इथून जेव्हा मार्केट खाली येत होतं, मार्केट खाली येताना बँक निफ्टी खाली येताना कॉल साईडचे रायटर कमी झाले. ऍक्च्युली उलट व्हायला पाहिजे ना, पण नाही. त्यांना कदाचित माहिती असेल की एक मोठी अपसाईडची रॅली येणार आहे, मोठी किंवा एक बऱ्यापैकी रॅली येणार आहे. बरोबर इथे कॉल साईडचे रायटर कमी झाले. हे बघा डेटा बघा इथेच दिसतोय. सगळ्यात पहिल्यांदा कॉल साईड कुठे कमी झालं, तर हा CE चेंज बघा इथे वर दिसलाय. कॉल साईडचा OI चेंज इथे बदलला. आधी सगळे पॉझिटिव्ह होते ते इथे निगेटिव्ह झाले कॉल साईडचे आणि त्यानंतर बरोबर बँक निफ्टीने रॅली दिली. ती रॅली किती अंदाजे, इथे 60,000 होता आणि तो बरोबर जवळपास 60,135 किंवा 150 पॉईंटची रॅली पुढच्या 10-15 मिनिटांमध्ये आली. जे इंट्राडे करतात ते हा डेटा चेक करू शकतात. याच्यामध्ये तुम्हाला दिसू शकतं की नेमकं कॉल साईड मार्केट चाललंय का पुट साईड चाललंय. अगदी फार काही कळत नसेल, आता याच्यामध्ये खूप सारे कॅल्क्युलेशन्स टाकलेले आहेत. OIचं कॅल्क्युलेशन आहे, प्राइसचं कॅल्क्युलेशन आहे. तुम्ही साधं सरळ एक लक्षात ठेवू शकतात. रेड कलर आला इथे सुरुवातीला तर कदाचित पुट साईडचं मार्केट असू शकतं आणि ग्रीन कलर येतो तेव्हापासून अप साईडचं मार्केट असू शकतं, कॉल साईडचं मार्केट इथून असू शकतं. हे आपल्याला एक अंदाज इथून बांधता येऊ शकतो. बाकी यामध्ये खूप डिटेल कॅल्क्युलेशन आहेत. मी सगळे सांगितले तर वेळ पण खूप जाईल. जवळजवळ आता 5 तर वाजत आले आणि महत्वाचे म्हणजे OI पॉईंट आहे बघा, ते तुम्हाला सांगितलेत.
आता हा ओआय डेटा आहे ना, तुम्हाला चेक करताना काय करायचंय, ट्रेडिंग करताना ही आय चार्टची वेबसाईट लावून ठेवायची. बऱ्याच वेळा तुम्हाला इथूनच काही ना काही इनपुट मिळून जाते, की कुठला शेअर वर जातोय का, कुठला शेअर शॉर्ट होतोय का. इथून काही मिळालं का लगेच जायचं आणि चार्टवर टाईप करायचं, की मला इथे ते असं दिसतंय, तो अजून वर जाण्याची शक्यता आहे का. त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक इनपुट कुठून मिळणार आहे, तर इथे फ्युचरमध्ये जायचं. इथे स्क्रिप्टची अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड मध्ये जा, जे थोड्यापूर्वी सांगितलं. इथून सुद्धा तुम्हाला चांगले शेअर्स बघायला मिळू शकतात. इथे शॉर्ट साईडचे असतात, ते तुम्हाला बघायला मिळू शकतात. हे तुम्ही 1 डेचं कॅल्क्युलेशन केलं तर ते एका दिवसासाठी असेल, 3 दिवसाचं केलं तर ते 3 दिवसाचे पॅरामीटर लागतील आणि ते तुम्हाला जवळपास एखाद्या स्विंग ट्रेडसाठी कामात येऊ शकतं. ते पण तुम्ही इथे करू शकतात. 7 दिवसाच्या वरचा डेटा थोडासा अवघड होऊन जातो स्विंग ट्रेडिंगसाठी. हे आपल्याला ऑप्शनमध्ये तितकं नाही कामात येत. 1 दिवस किंवा मॅक्स 3 दिवस तुम्ही ते बघू शकतात. आता माझा प्रयत्न काय असतो ना, की आपल्याला जी एंट्री घ्यायची ती अगदी लो रिस्क घ्यायची असते. म्हणजे अगदी डाऊन साईडला एंट्री घ्यायची, जेणेकरून तुम्हाला जी काही अपसाईड असेल ती पूर्ण कॅप्चर करता येईल. तर याला थोडासा सुरुवातीला जसं सांगितलं, की अभ्यास आणि अनुभव या दोन्ही गोष्टी लागतात. तसं तुम्हाला हळूहळू अनुभवाने ते जमेल. आणि याच्या सोबत आहे ना, जर समजा तुम्ही चार्ट पॅटर्न वगैरे व्यवस्थित केलेत, त्यानंतर ट्रेंड, सपोर्ट वगैरे ह्या ज्या बेसिक गोष्टी असतात ना, त्या जर केल्यात ना, तर बऱ्यापैकी तुम्हाला यामध्ये अॅक्युरसी तुमची वाढत जाऊ शकते. आता कुठलाही चार्ट घ्या, वन डेवर लावा, तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळून जातात. नेमकं ही ना आजची ही जी बोगस कॅन्डल आली ना, हिच्यामुळे सगळं डिस्टर्ब झालंय बरं का. बरंचसं दिसत नाहीये. ठीक आहे, आपण एखाद्या चार्टची लावू. आता इथे टॉपला आला होता शेअर खूप. तुम्ही साधं एक गणित करू शकता. आता खूप वर आलाय, याचा RSI सुद्धा 70-80 असेल. तर इथून कोणते शॉर्ट करेल, पुढच्या रेट कॅन्डल नंतर सरळ खाली आलाय बघा. त्यानंतर दरवेळेस तो वर गेला, डोजी आला की खाली, नंतर डोजी आला की खाली, हे असं कंटिन्यू होत जातं. तर हे जे डोजी असतात ना, रेजिस्टन्स वरचे, ट्रेंड लाईन वगैरे वरचे, हे फार छान काम करतात. तर याच्यावर तुम्ही लक्ष ठेवत जा बऱ्यापैकी. तर इथून सुद्धा तुम्हाला चांगले चांगले सिग्नल मिळू शकतात. त्यानंतर फ्युचर चार्टमध्ये आपण जो ओआय बघितला होता, इथे स्क्रिप्टचं नाव लिहायचं आणि इथे कम्युलेटिव्ह ओपन इंटरेस्ट, त्याच्यामधून सुद्धा तुम्हाला जर एखादा शेअर चुकून जरी मिळाला ना, तुम्हाला सांगतो अक्षरशः वर्षभराचा प्रॉफिट तो देऊ शकतो. त्याचं कारण असं असतं, ज्यावेळेस फ्युचरमध्ये ह्यूज प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणामध्ये पोझिशन बनत जातात, तर त्यामध्ये त्याचं पोटेन्शियल इतकं असतं की 10-10, 20-20, 30-30% तो शेअर मुवमेंट देऊन जातो. म्हणजे हे सगळे माझे स्वतःचे अनुभव आहेत बरेचसे. मागच्या वर्षी एक दीपक नायट्रेट वगैरे होता, बीकेटी टायर्सचा होता. खूप जबरदस्त आणि मस्त मस्त मूव्ह त्यांनी त्यावेळेस दिल्या होत्या. तर हे असे शेअर इथे बघायला तुम्हाला मिळू शकतात. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. ऑप्शनमध्ये आणि मी हे 2 पॉइंट सांगितले, एक प्रीमियम डीकेचा चार्ट आणि दुसरा म्हणजे टोटल सीपी डिफरन्सचा. असे 4 पॉइंट आज आपण असं कव्हर केले यामध्ये. ओआय खूप मोठा टॉपिक आहे. आता आपण हा ओआय ना, मी मुद्दाम ऑप्शन चेन पुरता लिमिटेड नाही ठेवला. ऑप्शन चेनचं बऱ्याच जणांना माहिती असतं किंवा काही जणांना ट्रेडही करता येतात, काही जणांचे त्याबद्दल गैरसमज असतात. बऱ्याच जणांचे गैरसमज असे असतात ओआय बद्दल, की तो डेटा दर मिनिटाला बदलतो. ठीक आहे ना, कोणीतरी बाय अँड सेल करणारच आहे, पण आपल्याला प्रत्येक मिनिटाला ट्रेड करायचंच नाहीये. आता ज्यावेळेस एखादा मोठा प्लेअर पोझिशन घेतो ना, जसं मी स्टॉक मधली सांगितली, तो कमीत कमी 5 ते 10% तर त्याचं टार्गेट ठेवेल की नाही. तो उगाच वेडा नाही त्याचे काही कोटी रुपये आणतोय आणि फक्त 1.5-2% पोझिशन घेतोय. हे बऱ्याच वेळा काय होतं, म्युच्युअल फंड्स जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतात किंवा काही न्यूज येणार असेल आधी, मोठ्या प्रमाणामध्ये पोझिशन यामध्ये घेतल्या जातात. म्हणजे हे आपल्याला इथून कळू शकतं. त्यामुळे इथे ज्यावेळेस एखादा ट्रेड येईल, त्यावेळेस तुम्हाला अगदी अलर्टच राहायचंय. तर आता जे बऱ्यापैकी मी 4 पॉइंट कव्हर केलेत, ते बऱ्यापैकी कळालेत का तुम्हाला? ओके. माझ्या मते हा ओआय डेटा असा आहे, जो बऱ्यापैकी कोणालाच माहिती नव्हता. कोणाला माहित नसेल, हे नेमकं कसं बघायचं, काय बघायचं. तर मला हे नाही दिसत आहे, की माझा कॅमेरा कुठे दिसेल. एक मिनिट. आता ट्रेडिंगची पण टीम येणार आहे, ती पण तुम्हाला ट्रेडिंग बद्दल किंवा अजून काही गोष्टी सांगणार आहे, जेणेकरून तुमची ट्रेडिंग अजून इम्प्रूव्ह होऊ शकेल.
जर शक्य असेल तर ह्या आजच्या याच्या नोट्स जर तुम्ही काढून घेतल्या असतील ना, तर त्याचा जास्त चांगला फायदा होऊ शकतो. कारण नंतर विसरून जाता ह्या गोष्टी. कारण होतं काय, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एका शेअरचं उदाहरण दिलं. सेबीच्या रूलमुळे आम्हाला जास्त नाही बोलता येत. सेबी सांगते की 3 महिने जुने डेटावर बोला. पण ओआय ते एकदम फ्रेश डेटा असो. ओआयचा कॅन्डल सारखा डेटा नाही बनत. म्हणजे जुनं पण पाहिलं आपण. ओआय जो आज दिसतो तो आज दिसणार आहे. जुने कुठे चार्ट दाखवून उपयोग आहे. नंतर असं होऊ शकतं 2-3 महिन्यांनी की मी जे सांगितलं होतं ना ते 2-3 महिन्यांनी ट्रिगर होईल. त्यावेळेस नेमकं तुम्हाला लक्षात नाही राहणार. असं नको व्हायला. त्यामुळे ह्या बऱ्याचशा नोट्स काढून ठेवा तुम्ही. यातली सगळ्यात महत्वाची, अगदी तुम्ही लॉंग बिल्टअप, शॉर्ट बिल्टअप जरी लक्षात ठेवलं, त्याचा तयार होणारा ग्राफ जो कम्युनिटी ओपन इंटरेस्ट होता, तोही खूप कामात येतो. त्यानंतर फ्युचरमध्ये जो स्क्रिप्ट्स इन अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड मी सांगितलं होतं, ते सुद्धा खूप छान काम करतं. ते सुद्धा लक्ष ठेवा. तेही चांगलं तुम्हाला चांगले सिग्नल देऊ शकतं. हे अगदी तुम्ही रोजच्या ट्रेडिंगसाठी सुद्धा वापरू शकतात. त्यामध्ये ओआयचे सुद्धा काही क्रायटेरिया आहेत आणि प्राइस ऍक्शन नुसार सुद्धा काही क्रायटेरिया लावलेत आपण, तर तेही लावू शकतात. तर असं हे सगळं आहे. आता थोडा वेळ थांबा. तुम्हाला अजून काही गोष्टी आणि बेनिफिट आहेत ना या आयशॅट बद्दल, आणि एक सरप्राईज सुद्धा आहे, ते सांगणार आहेत ते ट्रेडजिनी वाले. आपल्याकडे ट्रेडजिनी मधून आहे ना सुमेध म्हणून आहेत, जे बँगलोर मधून आपल्याशी संवाद साधणार आहे हिंदीमध्ये ऑब्विसली. तर तेही छान माहिती देतील. आता मी ट्रेडजिनी का हे करतो सांगतो बुवा. तर सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे, हे बघा, हे आयचॅट जे सांगतोय ना, हे त्या मानाने सगळ्यात कमी किमतीचं ओआय वर अनालिसिस करून देणारं टूल आहे. मी आधी 2-4 वापरलेत. एक माय एफएन होतं, त्याची वार्षिक 27,000 होते आणि तेवढेच फीचर किंवा त्यापेक्षा जास्त फीचर मला आयचॅट मध्ये मिळाले. आणि ते ओळखीचे असल्याने झालं असं की मी बऱ्याचशा गोष्टी कस्टमाइज करून घेतल्या. मला जे रिक्वायरमेंट आहे ना, मी त्यांच्याकडे बनवून घेतलेत. किंवा याच्या पुढे पण जर मला काही लागेल तर ते मला करून देणार आहेत, किंवा आपल्याला काही लागलं तर मला त्याची मदत करून देत आहे. त्यामुळे मी हे सांगतो, याची फी पण अशी कमीच आहे, 600 रुपये महिना आहे. आणि ते पण आपण फ्री करू शकतो ट्रेडजिनी वापरून. त्याबद्दल अजून माहिती मात्र आपल्याला सुमेध देतील. थैंक यू सौरभ या गुड इवनिंग। मुझे एक्चुअली जैसा सौरभ ने बोला मराठी तो नहीं आती, तो आई बी टॉकिंग इन हिंदी। तो आई होप कि आप लोग को लाइक पिछले 1 घंटे में सौरभ ने आपको अच्छे से आप सिखा रहे हैं। अभी जो नेक्स्ट हाफ एन आवर है उसमें हम लोग बहुत ही कुछ एक इंटरेस्टिंग प्रोडक्ट आपको दिखाने वाले हैं। आप में से आपको ही पता होगा, आप सब लोगों ने अभी ट्रेडजिनी अकाउंट ओपन किया है, बहुत सारे लोग ट्रेड भी कर रहे हैं। लेकिन ये जो ट्रेडजिनी ऐप है, अब जैसे सौरभ ने बोला कि आईचार्ट जैसा जो प्रोडक्ट भी है, उधर भी अगर आप आईचार्ट की वेबसाइट पे जाओगे तो उसमें लिखा होगा सबसे नंबर 1 रेफरेंस ट्रेडजिनी के लिए है। अगर आप वेबसाइट में जाओगे आप देख सकते हो। उसका रीजन क्या है, क्योंकि ट्रेडजिनी का भी नाम उतना फेमस नहीं है, लेकिन ट्रेडर्स के सर्कल में, राइट, द फीचर ऑफ ट्रेडजिनी जो जिस तरह ट्रेडजिनी यूज करते हैं वो सीरियस ट्रेडर्स हैव स्टार्टेड शिफ्टिंग टू ट्रेडजिनी। और उसका रीजन क्या है, वो मेरा एक प्रोडक्ट मैनेजर है, हिज नेम इज अमन। ही विल बी शोइंग यू एग्जैक्टली व्हाई ट्रेडजिनी इज अ बेटर ऐप कंपेयर्ड टू जो भी आपने जो फेमस नाम सुने होंगे, ग्रो या जो भी है, व्हाट आर द फीचर्स व्हिच मेक इट बेटर, तो वो दिखाएंगे। और आपको याद होगा हमने एक अनाउंसमेंट किया था कि सौरभ इस मीटिंग के एंड में यू विल बी मेकिंग अनाउंसमेंट। सौरभ को आपको याद है, सो दैट इंपॉर्टेंट अनाउंसमेंट विल बी देयर। तो जो लोगों को भी आईचार्ट अभी पसंद आया है तो दे शुड डेफिनेटली बी देयर एट द एंड ऑफ द मीटिंग। वहां पे सौरभ एक इंपॉर्टेंट अनाउंसमेंट करेंगे। तो नाउ आई विल हैंड इट ओवर टू अमन। अमन, कैन यू जॉइन द मीटिंग? तो ये अमन है, जैसे तो नमस्ते एवरीवन। अमन ट्रेडजिनी में प्रोडक्ट मैनेजर है, वो आपको पूरा प्रोडक्ट दिखाएंगे नेक्स्ट 15 मिनट में।
ठीक है आकाश। Thank you, Sumit. Thank you, Saurav ji. It was a very informative session that you have provided. और हम सबको पता चला कि ओपन इंटरेस्ट को कैसे रीड करना है और कैसे अपने ट्रेड के लिए। अमन थोड़ा सा वॉल्यूम इंक्रीज कर दो मैक्स। Am I audible now? Can you please confirm? Yeah, okay. Just 1 minute. Okay. तो थैंक यू सौरभ जी, आपने बहुत ही अच्छा ओपन इंटरेस्ट के बारे में हम सबको इंफॉर्मेशन दिया और ये बहुत ही ज्यादा बेनिफिशियल होने वाला है हम सबके लिए जो भी इस वेबिनार में थे। सो नाउ अभी आप सबका बिल्कुल टाइम वेस्ट नहीं करूंगा और आपको क्विकली एक अमेजिंग प्लेटफॉर्म दिखाता हूं जिसका नाम है क्यूब प्लस। तो प्लीज कंफर्म इफ माय स्क्रीन इज विजिबल। क्विकली एक थम्स अप दीजिए ताकि मुझे पता चले आपको मेरा स्क्रीन दिख रहा है। ओके, a lot of people have given a thumbs up. Thank you so much. तो देखिए करेंटली हम लोग क्यू प्लस के वेब प्लेटफॉर्म पे हैं और आप देख सकते हैं कि लॉगिन करने के लिए बस मुझे मेरा क्यू प्लस का मोबाइल एप्लीकेशन ओपन करना है और वहां जा करके स्कैन क्यूआर कोड में जाऊंगा और ये लॉगिन हो जाएगा। आप सबको पता है कि लॉगिन करने के लिए ओटीपी वाला झंझट बहुत ही ज्यादा प्रॉब्लम देता है लोगों को जब मार्केट चालू होता है। बट यहाँ पे क्या होगा, मैं बस इसको स्कैन करूंगा और ये मेरे को प्लेटफॉर्म में लेकर के आ जाएगा, राइट। तो जैसे ही आप प्लेटफॉर्म पे लैंड करते हैं तो आपको एक ऐसा यूजर इंटरफेस देखने के लिए मिलता है जो कि क्लीन एंड क्रिस्प है। आपको सारा का सारा बेसिक डिटेल यहाँ मिलेगा, राइट। तो आप देख सकते हैं आपका फंड अवेलेबिलिटी, आपके कौन कौन से 4 ट्रेडिंग टर्मिनल्स अवेलेबल हैं, ऑर्डर्स कुछ हैं तो यहाँ पे रिफ्लेक्ट करेंगे। आपका पोजीशन का डिटेल इस जगह पे आएगा और होल्डिंग का डिटेल इस जगह पे आएगा। और आप देख सकते हैं कि पहले से ही यहाँ पे वॉच लिस्ट अवेलेबल होती है जो कि प्री डिफाइंड वॉच लिस्ट ट्रेडजिनी की तरफ से क्रिएटेड है। यहाँ पे आपको इंडेक्स का ऑप्शन वगैरह मिल जाता है, आप चाहें तो अपने हिसाब से इंडेक्स रिबन को चेंज कर सकते हैं और अपना पसंदीदा इंडेक्स वहां पे लगा सकते हैं, राइट। और ये जो वॉच लिस्ट है, ठीक है, आप यहाँ से दूसरे वॉच लिस्ट को भी बना सकते हैं जाके आपको ऐड वॉच लिस्ट पे क्रिएट करना। और मैं यहाँ पे लिख सकता हूँ ऐसे करके कि एक नया वॉच लिस्ट बनाता हूँ और वॉच लिस्ट बन जाएगा। वॉच लिस्ट बनने के बाद अगर आपको कोई सा भी स्क्रिप्ट ऐड करना है, लेट्स कंसिडर मेरे को यहाँ पे वीबीएल ऐड करना है। मैंने वीबीएल सर्च किया, प्लस बटन पे क्लिक किया। जैसे मेरे को अदानी के शेयर्स ऐड करने हैं तो मैं अदानी पोर्ट्स, अदानी पावर, अदानी एंटरप्राइजेस डाल लिया है। लेट्स कंसिडर मेरे को एमआरएफ डालना है, एमआरएफ डाल लिया है। अभी देखिए बात ये है ना कि ये जो वॉच लिस्ट है, ठीक है, किसी भी वॉच लिस्ट को आप एक हीट मैप में कन्वर्ट कर सकते हैं। ऐसा नहीं है कि जो पहले से ही वॉच लिस्ट है बस उनको ही आप हीट मैप बना सकते हो। मतलब कि आपके पास कोई सा भी वॉच लिस्ट है तो आप उसको एक हीट मैप में कन्वर्ट कर पाएंगे। मैं क्या करता हूँ ना कि मेरे उस दिन के पर्टिकुलर जो जो स्टॉक होते हैं, जो परफॉर्मिंग होने वाले होते हैं, मैं उनको एक वॉच लिस्ट में ऐड करता हूँ और उसके बाद उसको हीट मैप कन्वर्ट करता हूँ और चेक करता हूँ कि जो भी मेरा वॉच लिस्ट है उसमें कौन सा स्टॉक बेहतर परफॉर्म कर रहा है, कौन सा अच्छा परफॉर्म नहीं कर रहा है, किसमें मुझे ट्रेड करना चाहिए, इसके बारे में मुझे थोड़ा बहुत ओवरव्यू मिल जाता है। करेक्ट। नाउ कमिंग टू द अदर थिंग्स कि ये तो हो गया वॉच लिस्ट के बारे में, हीट मैप बना लेते हैं, यहाँ पे रिबन वगैरह आ जाता है, डैशबोर्ड सेक्शन है। अभी देखिए कि अगर कोई सा भी एक स्टॉक है, ठीक है, उसके बारे में अगर मेरे को कोई सा भी इंफॉर्मेशन चाहिए वो भी एक सिंगल प्लेटफॉर्म पे मिलता है। आप सबको पता है कि अगर आपको इक्विटी इन्वेस्टमेंट करना है तो आप लोग सब फंडामेंटल देखते हैं, राइट। तो फंडामेंटल देखने के लिए भी ये वन स्टॉप सॉल्यूशन है। मतलब आप किसी भी स्टॉक के ऊपर क्लिक करिए और इस जगह पे क्लिक करेंगे आप फंडामेंटल डिटेल व्यू, तो ये क्या करेगा, आपको उस कंपनी का सारा फंडामेंटल डिटेल देगा। कंपनी का क्या फाइनेंशियल्स है, क्या शेयर होल्डिंग पैटर्न है, एफआईआई डीआईआई ने किस तरह के इन्वेस्टमेंट करे हैं, वो सारे डिटेल आपको इस पर्टिकुलर टैब में मिलेंगे। और अगर आप नेक्स्ट टैब में नहीं जाना चाहते हैं तो आप यहाँ पे भी आकर के फाइनेंशियल्स में सारी चीजें चेक कर पाएंगे। देखिए ये सारा डिटेल मेरे सामने अवेलेबल है, बैलेंस शीट, कैश फ्लो एंड रेशियो, शेयर होल्डिंग पैटर्न। अब इसमें भी एफआईआईज या डीआईआईज का इन्वेस्टमेंट किस तरह से बढ़ा है या कम हुआ है, वो सारा डिटेल आपको मिलेगा। और यहाँ पे अगर आप दूसरे पेज में देखना चाहते थे तो आप यहाँ पे क्लिक कर सकते हैं और क्लिक करके अब कैन यू प्लीज कंफर्म मेरा स्क्रीन विजिबल है क्या? बहुत सारे लोग बोल रहे हैं कि विजिबल है और बहुत सारे बोल रहे हैं विजिबल नहीं है। सुमित एंड सौरभ जी, कैन यू प्लीज कंफर्म इफ माय स्क्रीन इज विजिबल? Yes, it's visible. थैंक यू सौरभ जी। ओके,
नाउ कमिंग बैक टू द टॉपिक, जैसे मैं आप सबको बता रहा था कि अगर आपको किसी भी कंपनी का फंडामेंटल्स देखना है तो सब कुछ यहाँ पे जनरली लोग क्या करते हैं कि जाते हैं screener.com पे जाकर के कंपनी का फंडामेंटल्स चेक करते हैं। ऑल दोस थिंग्स ये सिंगल एक ही जगह पे मिल जाएगा आपको, ताकि आपको किसी और दूसरे वेबसाइट पे ना जाना पड़े। इसके अलावा अभी लेट्स कंसिडर कि कंपनी का किसी भी तरह का कॉर्पोरेट एक्शन है, जैसे कि अनाउंसमेंट हो गई, बोर्ड मीटिंग हो गया, डिविडेंड, बोनस, ये सारी चीजें एक ही जगह पे आपको देखने को मिलेगा, राइट। अब देखिए, इसके अलावा अगर आपको टेक्निकल्स वगैरह देखने हैं तो वो भी यहाँ पे मिल जाएंगे। और कंपनी का जो एक सबसे बेहतरीन चीज जो हम दे रहे हैं दैट इज सीजनैलिटी। तो अगर मान लीजिए कि मैं एक लॉन्ग टर्म इन्वेस्टर हूं अदानी पोर्ट में, ठीक है, तो मुझे कैसे पता चलेगा कि कौन से महीने में मुझे इस स्टॉक को एवरेज करना चाहिए? तो ये देखिए, आप जब सीजनैलिटी चार्ट के अंदर आएंगे तो ये क्या करता है, ये लास्ट 10 ईयर्स का मंथली एवरेज देता है। तो आप यहाँ देख सकते हैं जनवरी से लेकर के दिसंबर तक का एवरेज है पिछले 10 साल के लिए। तो आप देखेंगे यहाँ पे कि जनवरी में अदानी पोर्ट्स का मैक्सिमम टाइम नेगेटिव रिटर्न रहता है, फिर इन जनवरी, फरवरी हो गया, मार्च हो गया, अप्रैल और मई तक ये लोग पॉजिटिव रिटर्न देते हैं। देन जून में फिर नेगेटिव रिटर्न है, फिर जुलाई, अगस्त पॉजिटिव एंड देन नेगेटिव। तो अगर मैं एक लॉन्ग टर्म इन्वेस्टर हूं अदानी में, तो ये जिन महीनों में अदानी पोर्ट एक पॉजिटिव रिटर्न दे रहा है, तो उस मंथ में मैं एवरेज करके क्या करूंगा? सो बेटर, मेरे लिए अच्छा क्या होगा कि मैं अदानी पोर्ट को एवरेज तब करूंगा जब वो नेगेटिव रिटर्न देते हैं, ताकि मेरा एवरेज कम होता जाए। तो ऐसा नहीं है कि ये बस अदानी पोर्ट के लिए अवेलेबल है, यू कैन सेलेक्ट कोई सा भी स्टॉक और आप उसका सीजनैलिटी चार्ट देख सकते हैं। जैसे अदानी हो गया, एमआरएफ हो गया, एमआरएफ का भी आप सीजनैलिटी चार्ट देख सकते हैं कि कौन से मंथ में वो नेगेटिव रिटर्न देते हैं, कौन से मंथ में पॉजिटिव रिटर्न देते हैं, किस मंथ में हाईएस्ट पॉजिटिव रिटर्न देते हैं। तो अगर आपको चाहिए कि आपको आपका प्रॉफिट बुक करना है तो आप उस पर्टिकुलर मंथ में प्रॉफिट बुक कर सकते हैं सीइंग दिस सीजनैलिटी चार्ट। तो ये देखिए, एक बहुत ही यूनिक फीचर है जो बहुत सारे ब्रोकर के पास नहीं है करेंटली, बट यहाँ पे आपको मिलेगा। अभी देखिए, इसको छोड़ करके अब दूसरे सेक्शन में चलते हैं जो कि ऑर्डर्स है। तो ऑर्डर्स में क्या मिलेगा आपको? उस दिन के पर्टिकुलर ऑर्डर्स मिलेंगे, जो भी ट्रेड होगा उस दिन का वो मिलेगा। अगर आपको कोई सा भी जीटीटी क्रिएट करना है तो देखिए आप यहीं से कर सकते हैं। कैसे होगा? तो लेट्स कंसीडर मैं एक ऑप्शन ट्रेडर हूं और मुझे चाहिए कि 26,200 कॉल ऑप्शन मुझे खरीदना है, ठीक है। तो मैं उसको क्लिक करता हूँ। अब ये मेरे से पूछ रहा है कि कितने प्राइस पे ट्रिगर करना है। तो करेंटली 250 चल रहा है और मुझे ऐसा लगता है कि मंडे को जब मार्केट खुलेगा तो प्राइस इधर उधर होगा और मुझे चाहिए कि एंट्री होनी चाहिए 200। तो 215 में यहाँ डाल देता हूँ और 215 यहाँ पे भी डाल देता हूँ। तो अब क्या होगा, जब प्राइस 215 आएगा 26,200 कॉल ऑप्शन पे, तभी ये पर्टिकुलर ट्रेड एग्जीक्यूट होगा। देखिए यहाँ पे आगे, करेक्ट। ऐसे ही आप स्टॉक के लिए जीटीटी क्रिएट कर सकते हैं, ऐसे ही आप किसी भी ऑप्शन के लिए जीटीटी क्रिएट कर सकते हैं, ऐसे ही आप किसी फ्यूचर के लिए भी जीटीटी क्रिएट कर सकते हैं, ठीक है ना। ये बास्केट मोड इसलिए, अगर आपको मान लीजिए मल्टीपल स्क्रिप्ट्स का, मल्टीपल डिफरेंट स्टॉक का या फिर डिफरेंट स्ट्राइक प्राइसेस में से एक साथ एंट्री लेनी है, तो आप उस पर्टिकुलर मतलब उन सारे स्टॉक को जोड़ करके एक पर्टिकुलर बास्केट बना सकते हैं और उसको एग्जीक्यूट कर सकते हैं। अभी भी हम ऑर्डर्स में बात कर रहे हैं। अगर मान लीजिए कि आपको लॉन्ग टर्म इन्वेस्टमेंट करना है और आप स्टॉक में एसआईपी करना चाहते हैं, देखिए बहुत सारे ऐसे स्टॉक हैं जो डिविडेंड वगैरह देते हैं, मैं उन सब में एसआईपी करना पसंद करता हूँ। तो लेट्स कंसिडर मुझे कोई सा एसआईपी करना है और मैं यहाँ पे करना चाहता हूँ कोल इंडिया में। तो मैं क्या करता हूँ, कोल इंडिया सेलेक्ट कर लेता हूँ और क्वांटिटी डालता हूँ कि हाँ मैं हर महीने 10 स्टॉक खरीदूंगा कोल इंडिया का और सेव करूंगा, ठीक है। और मैं यहाँ पे लिख सकता हूँ कि कब से स्टार्ट करना है। तो लेट्स कंसिडर मुझे दिसंबर 1 से स्टार्ट करना है और डेली चाहिए, वीकली चाहिए, मंथली चाहिए। तो मैं मंथली करना चाहता हूँ 12 महीने के लिए और मैं इसको क्रिएट करूंगा। तो एक स्टॉक एसआईपी क्रिएट होगा, हर महीने 1 तारीख को ये क्या करेगा, 10 शेयर खरीदेगा, किसके? कोल इंडिया के। सो दिस इज हाउ यू कैन डू इट। अभी आगे चलते हैं। तो अगर आपको आईपीओ करना है तो वो भी सेम प्लेटफॉर्म पे, कोई दूसरा प्लेटफॉर्म जाने की जरूरत नहीं है। यहाँ पे जो भी अभी एक्टिव आईपीओ हैं और जो आने वाले हैं उनका लिस्ट यहाँ पे, जो क्लोज हो गए हैं उनका लिस्ट यहाँ पे। अगर आपका कोई सा भी आईपीओ ऑर्डर है तो यहाँ पे दिखाएगा, ठीक है। अभी आते हैं हम
पोजीशन की तरफ। तो अगर मान लीजिए आपने किसी भी तरह का पोजीशन लिया है, ठीक है, तो उसका यहाँ पे पूरा डिटेल व्यू मिलेगा आपको। मान लीजिए मैंने आज कोई पोजीशन लिया और उसमें प्रॉफिट या लॉस हुआ है और मैं उसको पीएनएल शेयर करना चाहता हूँ, तो मैं यहाँ पे क्लिक करूंगा एंड आई विल बी एबल टू जनरेट द लिंक। तो ऐसा है कि देखिए यहाँ पे सेटिंग पे क्लिक करूंगा तो मैं यहाँ पे कस्टमाइज कर सकता हूँ कि कब का मेरे को पीएनएल शेयर करना है। तो आज तो मार्केट बंद है, तो अगर मैं आज का सेलेक्ट करूंगा तो देखिए यहाँ पे एरर आ जाएगा, टुडे इज मार्केट ट्रेडिंग हॉलीडे, तो मैं शेयर नहीं कर सकता। लेट्स कंसिडर कि मैं कस्टम डेट के लिए करना चाहता हूँ, तो मैं चाहता हूँ कि मैं 20 तारीख से लेकर के 25 तारीख तक का शेयर करूंगा और मैं यहाँ पे अप्लाई पे क्लिक करता हूँ और सेव पे क्लिक करूंगा। तो ये क्या करेगा, मेरे लिए एक वेरीफाइड पीएनएल लिंक बनाएगा, ठीक है। अब मैं इस लिंक को कॉपी करके किसी के साथ भी शेयर कर सकता हूँ ताकि वो मेरा वेरीफाइड पीएनएल देख सके। अभी देखिए मैं इस लिंक को कॉपी किया हूँ और यहाँ पे सर्च करता हूँ, ये देखिए ये मेरा पीएनएल यहाँ पे दिखाने लग गया है कि किस स्क्रिप्ट में मैंने ट्रेड करा है, क्या मेरा पीएनएल रहा है, क्या मेरे टोटल चार्जेस है, ऑल दोस थिंग्स कैन बी रिफ्लेक्टेड हियर, ठीक है। अगर आप चाहते हैं अपने दोस्तों को दिखाने के लिए तो ये बहुत ही एक अच्छा फीचर है और यू कैन, मतलब हम बिलीव करते हैं कि ट्रांसपेरेंट रहना चाहिए सब कुछ, तो हमने ये ऐसा वेरीफाइड पीएनएल बनाया है जो कि मैनिपुलेट नहीं हो सकता है, ठीक है। अब आते हैं आगे और बात करते हैं होल्डिंग सेक्शन के बारे में। तो यहाँ पे आपका जो भी होल्डिंग्स है उसका डिटेल यहाँ पे दिखेगा। अब इसके आगे जाते हैं तो आपको दिखता है मार्केट स्कैन। देखिए ये एक बहुत ही अच्छा फीचर है जो जिसका नाम है सीजनैलिटिक्स, ठीक है। अभी हमने थोड़ी देर पहले सीजनैलिटी चार्ट देखा था जिसमें हमने ये समझा था कि एक पर्टिकुलर स्टॉक का मंथली एवरेज रिटर्न क्या है या फिर ईयर ऑन ईयर रिटर्न क्या है, लेकिन इस सीजनैलिटिक्स में आप चेंज कर सकते हैं। देखिए लेट्स कंसीडर अभी कौन सा महीना चल रहा है, अभी नवंबर खत्म होने वाला है, ठीक है। मुझे जानना है कि निफ्टी 50 के स्टॉक दिसंबर में कैसा परफॉर्म करते हैं, तो मैं बस दिसंबर सेलेक्ट करूंगा और मुझे पूरे निफ्टी 50 के स्टॉक का मंथली एवरेज यहाँ मिल जाता है। तो ये जो एवरेज दिखा रहा है हर एक स्टॉक का दिसंबर का एवरेज दिखा रहा है जो कि निफ्टी 50 में अवेलेबल है। अभी मुझे फिल्टर करना है कि मैं उन्हीं स्टॉक्स में ट्रेड करूंगा जो दिसंबर में 3 से 5% तक का पॉजिटिव रिटर्न देते हैं। तो ये देखिए मैंने यहाँ पे फिल्टर लगा लिया और ये मुझे वो सारे स्टॉक फिल्टर आउट करके दे रहा है जो कि 3 से 5% तक का रिटर्न देते हैं। तो इससे मुझे एक और कन्विक्शन मिलता है कि हाँ मान लीजिए अगर मुझे ट्रेंड में कोई सा पोजिशन बनाना है तो मैं एक डिप का वेट करता हूँ और मुझे पता है कि ईयर ऑन ईयर मंथली रिटर्न जो ट्रेंड का है वो दिसंबर में पॉजिटिव रहता है, तो मैं एक लॉन्ग पोजीशन डिप में बनाऊंगा सो दैट आई विल बी एबल टू बुक सम प्रॉफिट। बट आपकी ट्रेडिंग स्ट्रेटेजी के हिसाब से आप इसको कस्टमाइज कर सकते हैं और अपने हिसाब से यूज कर सकते हैं। फिल्टर है यहाँ पे, आप जिस भी मंथ का देखना चाहते हैं या फिर जिस भी इंडेक्स का देखना चाहते हैं या फिर जिस भी मार्केट का देखना चाहते हैं वो सारे डिटेल आपको यहाँ पे मिल जाएंगे। अब आगे बढ़ते हैं और आपको दूसरी चीज दिखाता हूँ जिसका नाम है रिजल्ट कैलेंडर। तो अभी देखिए कि आपको भी पता है कि स्टॉक क्या होता है ना कि रिजल्ट के आसपास बहुत वॉलेटाइल हो जाता है, तो वो भी चेक करने के लिए अगर आपको कहीं गूगल पे सर्च करने की जरूरत नहीं है, आप डायरेक्टली ट्रेड जीनी के प्लेटफॉर्म पे आइए, मार्केट स्कैन में जाइए और जा करके रिजल्ट कैलेंडर चेक करिए। तो किसका कौन से स्टॉक का रिजल्ट कल आया था, किसका आज आ रहा है, किसका इस हफ्ते आ रहा है या फिर किसका अगले हफ्ते आ रहा है, वो सारे डिटेल आपको यहीं पे मिल जाएंगे। और मजे की बात एक और है सर, देखिए आप ये बात समझिए कि मैं ऑप्शन ट्रेडर हूँ तो मेरे लिए क्या जरूरी है कि कौन से एफएनओ स्टॉक का रिजल्ट आ रहा है। तो आई कैन लिटरली फिल्टर आउट कि अगर किसी एफएनओ स्टॉक का रिजल्ट अगले हफ्ते या फिर उसके अगले हफ्ते आने वाला है, सो आई विल बी एबल टू सी इट बाय फिल्टरिंग एफएनओ। या फिर अगर आप सबका देखना चाहते हैं तो ऑल में भी देख सकते हैं। इसके अलावा आगे जाएंगे तो आपको अलग अलग तरह का मार्केट स्कैनर्स दिखेगा जैसे कि टॉप गेनर्स या फिर टॉप लूजर्स। आप ये अलग अलग स्टॉक के लिए मीन स्टॉक स्पेसिफिक चेक कर सकते हैं या फिर ऑप्शंस के बारे में चेक कर सकते हैं, टॉप गेनर्स टॉप लूजर्स इन डिफरेंट मार्केट और डिफरेंट एक्सपायरीज। या फिर फ्यूचर्स चेक कर सकते हैं, कमोडिटी के बारे में चेक कर सकते हैं। और आता है फिर एफएनओ बैन लिस्ट, अगर कोई सा स्टॉक एफएनओ से बाहर गया है तो ये सारी चीजें पता चलती है। तो जल्दी मुझे क्विक रिव्यू चाहिए, आप सबको यहाँ तक सब समझ में आया या नहीं? जस्ट एक थम्स अप सो दैट विल कंटिन्यू फर्दर। ओके जी, बहुत सारे रिएक्शंस मिल रहे हैं। जी जी,
थैंक यू सो मच। तो अब देखिए मैं आगे चलता हूँ और आपको कुछ और भी इंटरेस्टिंग दिखाता हूँ। तो देखिए अभी क्या है कि मैं एक ऑप्शन बायर हूँ, ठीक है। तो मेरे लिए क्या जरूरी है, मेरे लिए जरूरी ये है कि मैं मार्केट में ज्यादा देर नहीं रुकूं, क्योंकि देखिए सेलर लोग को ना थीटा का फायदा मिलता है। थीटा क्या होता है आपको भी पता है, टाइम वैल्यू है। तो टाइम वैल्यू का फायदा कभी भी बायर को नहीं मिलता है। तो बायर को चाहिए एक फास्टेस्ट प्लेटफॉर्म जहां पे वो ऑर्डर को एग्जीक्यूट कर सके इमीडिएटली विद इन मिली सेकेंड। तो देखिए हम देते हैं स्कैल्पर टर्मिनल। जैसे ही आप इस पे क्लिक करेंगे ये आपको स्कैल्पर टर्मिनल पे लेकर के चला जाएगा, जहां पे आप ऑर्डर्स को मिली सेकेंड में एक्टिवेट कर पाएंगे, ठीक है। तो अभी क्या है यहाँ पे, अच्छा तो मैं आपको बताता हूँ। तो मैं यहाँ सेटिंग पे क्लिक करूंगा, आप यहाँ देख सकते हैं सिंगल क्लिक ऑर्डर का ऑप्शन है, ठीक है। तो मैं इसको एक्टिवेट कर देता हूँ, ठीक है। अभी मुझे चाहिए कि मुझे काम करना है 24 लॉट में, तो मैंने 24 लॉट यहाँ पे डाल दिया और उसके बाद इसको क्लोज कर देता हूँ। अब मुझे ऐड स्क्रिप्ट पे क्लिक करना है, मुझे जिस भी स्क्रिप्ट में ट्रेड करना है मैं उसको यहाँ ऐड कर लूंगा। लेट्स कंसिडर मुझे 25,500 कॉल में ट्रेड करना है और 25,350 पुट में ट्रेड करना है। अब मैं इसको क्लोज कर देता हूँ। इसके बाद क्या होगा कि आप देख सकते हैं जैसा मैंने यहाँ पे 24 लॉट डाला था, इसकी वजह से ये जो लॉट साइज है वो क्वांटिटी के साथ मल्टीप्लाई हो गया और 1800 क्वांटिटी दिखा रहा है। और मैंने यहाँ पे देखिए एक और चीज करी है जिसका नाम है सिंगल क्लिक ऑर्डर। तो इससे क्या होगा, जैसे ही मैं बी पे क्लिक करूंगा मेरा ऑर्डर एग्जीक्यूट होगा। तो बाय सेल मतलब इट इज वेरी स्मूथ। देखिए आप यहाँ पे आकर के चेक कर सकते हैं कितना, मतलब सेम ही सेकेंड में मैंने ऑर्डर्स एग्जीक्यूट किए हैं, वो भी 4। सो मिली सेकेंड्स में काम होता है और आपको भी पता है एक बायर के लिए मिली सेकेंड भी मैटर करता है, मिली सेकेंड में भी कुछ भी हो सकता है, राइट। तो ये एक ऐसा मतलब क्या बोलूं, रामबाण है या फिर ऐसा वरदान है किसी भी स्कैल्पर के लिए, जो उनको एक एज देगा, जो उनको एक्स्ट्रा फास्ट बनाएगा मार्केट में। और मजे, और इससे ऊपर की भी बात क्या है, मान लीजिए कि आपने कोई सा पोजीशन एग्जीक्यूट किया, मैंने एक कॉल ऑप्शन बाय किया तो यहाँ पे दिखाएगा मुझे ओपन पोजीशन। एक पुट भी मेरा बाय है तो पुट भी यहाँ पे दिखाएगा। अभी मेरे पास ऑप्शन मिलेगा, यहाँ पे ऑप्शन क्या मिलेगा कि एग्जिट ओनली कॉल या फिर एग्जिट ओनली पुट या फिर एग्जिट ऑल। तो अगर मान लीजिए मैंने किसी तरह का हेज टाइप का स्ट्रैटेजी बनाया है वाइल स्कैल्पिंग, तो मैं अपने पीएनएल के हिसाब से एग्जिट ऑल भी कर सकता हूँ या फिर बस कॉल को काट सकता हूँ या फिर बस पुट को काट सकता हूँ। तो कैसा लगा आप सबको ये, प्लीज एक क्विक फीडबैक चाहिए मुझे, आप चैट में अगर लिखेंगे तो बहुत अच्छा रहेगा। ओके ओके, थम्स अप वगैरह, ऑल राइट, थैंक यू सो मच। आगे चलते हैं। तो देखिए आइए अब मैं आपको और चीजें दिखाता हूँ। तो अगर आपको ये स्कैल्पर टर्मिनल अच्छा लगा ना, तो इससे बेहतर स्कैल्पर टर्मिनल मैं अभी आपको दिखाने वाला हूँ। तो वो कैसे होगा, तो अभी हम लोग यहाँ पे थे, मैंने आपको दिखाया था डैशबोर्ड। डैशबोर्ड के अंदर हमारे पास समथिंग नेक्स्ट ऑप्शन भी अवेलेबल है, ठीक है। तो नेक्स्ट ऑप्शन एक प्रो ऑप्शन ट्रेडर के लिए एक टर्मिनल है जो किसी को भी बेहतर बनाता है। तो पहले इसको लॉग आउट करता हूँ और आपको कुछ बेहतर चीजें दिखाता हूँ। तो देखिए ट्रेडजीनी यूजर के लिए तो ये कम्प्लीटली फ्री है, बट बाकी ये सारे जो ब्रोकर हैं ये हमारा प्लेटफॉर्म यूज कर रहे हैं एंड ऑल्सो दे आर बीइंग चार्ज 9,000 रुपीज पर ईयर। तो ये बड़ा अमाउंट है सर, बट विद ट्रेडजीनी अकाउंट ये सब कुछ फ्री में आता है। तो अभी सौरभ सर ने ऑलरेडी आप लोगों को ओपन इंटरेस्ट के बारे में बहुत सारा ज्ञान दिया है, तो इट इज ऑल हियर। इसके अलावा अभी देखिए इजी ऑप्शन है एक स्ट्रैटेजी के अंदर, अगर आप इजी ऑप्शन में जाते हैं तो ये उन लोगों के लिए है जिनको ट्रेंड एनालिसिस आता है। मुझे मतलब मैं ट्रेंड के बारे में एनालाइज करके एक व्यू बनाता हूँ कि हाँ भाई पिछले 3 दिनों से या फिर पिछले 4 दिनों से मार्केट बेरिश हो रहा है, तो मेरा बेरिश व्यू है। तो देखिए इजी ऑप्शन के अंदर आपको बस ट्रेंड बेस्ड क्वेश्चन का आंसर देना है, ठीक है। तो अभी देखिए ये एक्सपायरी तक का क्वेश्चन पूछेगा। आपको भी पता है निफ्टी की एक्सपायरी मंगलवार को है, तो ये क्या क्वेश्चन पूछता है, वेयर डू यू थिंक निफ्टी विल गो इन 2 days। तो मेरा व्यू है कि निफ्टी नीचे जाएगा, तो मैं डाउन पे क्लिक करूंगा। इससे क्या होगा कि ये मेरे लिए 3 तरह की स्ट्रैटेजी बना देगा। तो एक होगा डिफेंसिव, एक होगा बैलेंस्ड और उसके बाद आता है अग्रेसिव। तो आप देख सकते हैं डिफेंसिव में फंड्स अवेलेबिलिटी जाता है, लॉस कम है, प्रॉफिट ज्यादा है, तो ये एक तरह का डिफेंसिव स्ट्रैटेजी है। बैलेंस में क्या है, फंड्स रिक्वायरमेंट थोड़ा कम है, लॉस और प्रॉफिट ऑलमोस्ट बैलेंस रहता है।
बट अगर आप अग्रेसिव की बात करेंगे तो आप देखेंगे फंड्स रिक्वायरमेंट बहुत कम है, मैक्सिमम लॉस उतना ही है जितना ऑलमोस्ट फंड्स रिक्वायर्ड है, और मैक्सिमम प्रॉफिट कंप्लीटली डिपेंड करता है कि मार्केट आपके फेवर में कितना मूव हो रहा है। ठीक है, तो देखिए एक ऐसा बंदा जिसको ये नहीं पता कि उसको अपने लॉसेस को मिनिमाइज कैसे करना है, उसको ये नहीं पता कि कितना फंड लेके आऊं ताकि मैं अपना पोजीशन बना पाऊं ऑप्शंस में, तो उनके लिए ये फीचर है। उनको बस ट्रेंड एनालिसिस करना है और ट्रेंड एनालिसिस करके यहाँ पे क्वेश्चन का आंसर देना है, और उसके बाद जब वो ट्रेड पे क्लिक करेंगे तो उनको पता चल जाएगा कि ये किस तरह से हेज हुआ पड़ा है, ये पोजीशन किस तरह से लॉस को मिनिमाइज किया गया है। दे कैन डायरेक्टली एग्जीक्यूट द ऑर्डर राइट फ्रॉम हियर, सो दैट मतलब कि वो किसी ऐसे ट्रेड में ना फंसे जहां पे उनको पता नहीं कि कौन सा स्ट्राइक प्राइस सेलेक्ट करना था, या फिर किस तरह से अपने लॉस को कम करना था, किस तरह से प्रॉफिट को थोड़ा ज्यादा करना था। उनके लिए ये फीचर हो गया। अभी मान लीजिए कि कोई प्रो ऑप्शन ट्रेडर है, ठीक है, तो लोग स्ट्रैटेजी बिल्डर के अंदर जा सकते हैं, वो लोग अपना स्ट्रैटेजी बना सकते हैं, या फिर ऑलरेडी यहाँ पे प्री डिफाइंड स्ट्रैटेजी है, इसमें से सेलेक्ट करके वो लोग अपने ट्रेड को एग्जीक्यूट कर सकते हैं। अभी लेट्स कंसीडर कि जैसा मैंने बोला कि मेरा बेरिश व्यू है इस पे, तो मैं एक पुट को बाय करता हूँ, ठीक है, तो मैंने यहाँ पे पुट को इस पर्टिकुलर बास्केट में ऐड किया है। अभी देखिए मेरा मानना ये है कि जो निफ्टी है वो चला जाएगा 25,900 के पास, तो अगर 25,900 गया तो मुझे करीब इस तरह का प्रॉफिट हो जाएगा इस पर्टिकुलर स्ट्राइक प्राइस पे। बट ये सब देखने में बहुत अच्छा लगता है, बट सौरभ सर का आप लोगों ने ऑलरेडी ये पूरा वेबिनार देखा है, तो अगर आप ओपन इंटरेस्ट को भी साथ में एनालाइज करेंगे और यहाँ पे जाकर के अपना टारगेट वैल्यू पहले से डालेंगे तो आपको ऑलरेडी पता रहेगा कि आपके रिस्क के ऊपर रिवॉर्ड कैसा है। ठीक है, बिल्कुल प्रैक्टिकल बात कर रहा हूँ। देखिए यहाँ पे मैक्सिमम प्रॉफिट तो अनलिमिटेड दिख रहा है, बट आपको भी पता है कि अनलिमिटेड मार्केट तो एक दिन में गिरने वाला नहीं, बट बेस्ड ऑन दी ओपन इंटरेस्ट वैल्यू आप जो भी प्राइस एक्शन फॉलो करते होंगे, सपोर्ट रेजिस्टेंस ड्रॉ करते होंगे, अगर उसके बेस पे अगर आप आपका टारगेट चेक करना चाहते हैं तो यहाँ पे आके चेक कर सकते हैं। ऑल्सो आप यहाँ पे अपना टारगेट डेट भी चेंज कर सकते हैं। लेट्स कंसिडर कि ट्यूसडे एक्सपायरी के दिन तक अगर 1:30 तक मार्केट वहां आता है तो क्या होगा, ठीक है, तो देखिए उस टाइम पे मुझे इस तरह का प्रॉफिट होगा। अभी लेट्स कंसीडर वहां तक मार्केट नहीं जाता, मार्केट जाता है 26,000 तक, तो क्या होगा, तो 26,000 तक अगर चला गया तो मुझे 10,000 तक का प्रॉफिट होगा, वो भी इस दिन तक। तो ये हो गया स्ट्रैटेजी बिल्डर। अभी स्ट्रैटेजी वॉच उन लोगों के लिए जो स्ट्रैंगल या स्ट्रैडल करते हैं, तो हमने ऑलरेडी बैंक निफ्टी और सेंसेक्स पे स्ट्रैडल और स्ट्रैंगल बना के रखा है। अगर आपको चाहिए तो लॉन्ग या शॉर्ट यहीं से कर सकते हैं, ये एक हेज पोजीशन रहेगा और आप इस पोजीशन को एग्जीक्यूट कर सकते हैं। ठीक है, अब आते हैं ऑप्शन चेन में। तो ऑप्शन चेन में वो सारे डेटा है जो किसी भी एक ऑप्शन ट्रेडर को चाहिए। तो यहाँ पे आइए, आप फिल्टर में आकर के आपको जो जो ग्रीक्स चाहिए या फिर जो जो वैल्यूज चाहिए आप यहाँ से एक्टिवेट कर सकते हैं। जो नहीं चाहिए आप उसको अनसेलेक्ट भी कर सकते हैं। देखिए मैं ये नहीं कह रहा हूँ कि सारे ब्रोकर ये नहीं देते हैं, सारे ब्रोकर देते हैं सर, बट सारे ब्रोकर वीवैप नहीं देते। अगर कोई वीवैप यूज करके ऑप्शन चेन देखना चाहता है सो दैट इज अवेलेबल विद अस और आप इसको चेक कर सकते हैं। ठीक है, इसके अलावा जैसे मैंने आपको एक स्कैल्पर टर्मिनल अभी दिखाया था, राइट, ये वाला, अब इससे एक एडवांस स्कैल्पर टर्मिनल दिखाता हूँ जो कि यहाँ पर। तो देखिए ये स्कैल्पर टर्मिनल बहुत ही ज्यादा एडवांस है और इसमें क्या होता है कि इसमें भी शॉर्टकट कीज हैं। ठीक है, जैसे ही आप शॉर्टकट की को एनेबल करते हो तो आप आपके कीबोर्ड के शॉर्टकट से पोजीशन को मैनेज कर सकते हो। जैसे कि अभी मेरे को पुट बाय करना है तो मेरे को यहाँ पे आके क्लिक नहीं करना है, मेरे को बस डाउन की दबाना है और देखिए मेरा ऑर्डर एग्जीक्यूट होगा। ऐसे ही मेरे को सेल पुट करना है तो बस राइट की दबाना और मेरा ऑर्डर एग्जीक्यूट होगा। अभी देखिए यहाँ पे सारे शॉर्टकट का यहाँ पे की वैल्यूज दिया हुआ है। लेट्स कंसीडर मेरे को बस कॉल को एग्जिट करना है तो मुझे F8 दबाना है, सारे के सारे पोजीशन को अगर एग्जिट करना है तो F6 दबाना है और सारे पुट्स को एग्जिट करना है तो F9 दबाना है। ऐसे ही सारे के सारे शॉर्टकट्स यहीं पे मार्क हैं ताकि आप अपने पोजीशन को बेहतर तरीके से मैनेज कर पाओ। ठीक है, नाउ अब तक कैसा लगा, प्लीज गिव मी अ क्विक रिएक्शन सो दैट विल टेक इट फॉरवर्ड। ओके, ऑलराइट, ठीक है, थैंक यू सो मच। तो अब आगे चलते हैं और आपको और मेरे जैसे ट्रेडर के लिए जो कि बहुत ही जरूरी है एक अच्छी चीज दिखाता हूं जिसका नाम है सिमुलेटर। ठीक है, तो अब ये एक ऐसा फीचर है ना जो कोई भी फ्री में नहीं दे सकता है। ठीक है, आप सौरभ सर से भी पूछ सकते हैं। तो हम क्या देते हैं, हम 5 साल का मार्केट प्रीमियम डेटा देते हैं। ठीक है, पूरा ऑप्शन डेटा है। अभी मान लीजिए कि मैंने कोई स्ट्रैटेजी बनाई है,
ठीक है, जो स्ट्रैटेजी मेरे लिए बेनिफिशियल है या नहीं, अगर मुझे चेक करना है तो मुझे किसी एक थर्ड पार्टी को पैसे देने पड़ते हैं चेक करने के लिए। बट यहाँ ट्रेडजीनी का अकाउंट अगर आप ओपन करेंगे तो नेक्स्ट ऑप्शन आपको फ्री में मिलेगा, उसके अंदर आपको सिमुलेटर का ऑप्शन फ्री में मिलता है। तो लेट्स कंसिडर मुझे चेक करना था कि अगर लास्ट थर्सडे को सेंसेक्स की एक्सपायरी के दिन अगर मैं बेरिश होता तो क्या होता। देखिए मैंने सेंसेक्स सेलेक्ट किया है और यहाँ पे डेट सेलेक्ट कर लेता हूँ कल का 27 तारीख, और देखिए 27 तारीख को 9:15 पे जो भी सेंसेक्स का स्पॉट था वो यहाँ पे रिफ्लेक्ट कर रहा है। आइए दिखाता हूँ। तो हम यहाँ पे चार्ट में जाते हैं, सेंसेक्स में जाता हूँ और चेक करेंगे कि ये ड्रॉइंग्स को थोड़ा हाइड करता हूँ और 1 डे कैंडल डालता हूँ। तो देखिए अभी मैंने इसके ऊपर रखा है, तो मार्केट की ओपनिंग कितनी है 85,770, ऐसे करके भी चेक कर सकता हूँ। तो 85,706, तो मतलब 85,700 हमारा स्पॉट था। तो अगर मैं सुबह से एक ऐसी स्ट्रैटेजी बनाता जो मुझे एक बेरिश स्ट्रैटेजी देती तो कैसे होता। तो मैं क्या कर रहा हूँ कि मैं एक बेरिश स्ट्रैटेजी बना रहा हूँ, तो मैं एक एट द मनी पुट को बाय कर रहा हूँ, एक OTM ओके 4 दिसंबर का था, लेट्स कंसीडर मुझे 27 दिसंबर इसमें काम है, जस्ट एक मिनट। 27 नवंबर एक्सपायरी, एट द मनी था हमारा 85,000, जस्ट एक मिनट चेक कर लेते हैं, 85,700 आके 85,700 पुट को बाय करता हूँ, एक OTM कॉल को सेल करता हूँ और एक एड द मनी कॉल को बाय करता हूँ। तो आप देख सकते हैं मैंने एक स्ट्रैटेजी बना ली है जिसमें मेरा मैक्सिमम लॉस 5,000 का है, प्रॉफिट तो अनलिमिटेड होता नहीं है सर, आप सबको पता है, और मैं इसको रन करता हूँ। तो ऑटो रन पे क्लिक करूंगा और इस पर्टिकुलर स्ट्रैटेजी को रन करूंगा और चेक करता हूँ कि मेरा PNL क्या है। तो देखिए यहाँ पे टाइम बढ़ना चालू हो गया और मैं अपना PNL चेक कर सकता हूँ कि किस तरह का प्रॉफिट या लॉस चल रहा है इस पर्टिकुलर स्ट्राइक प्राइस में, ओवरऑल क्या प्रॉफिट एंड लॉस है। और देखिए इसके लिए मुझे अपने असली पैसे दाव पे नहीं लगाने पड़ रहे हैं, राइट। तो आई कैन टेस्ट माई स्ट्रैटेजीज इन अ रिस्क फ्री एनवायरमेंट without paying any extra money to any kind of service provider with TradeGenie account। तो मुझे लगता है कि ये सारे उन लोगों के लिए बहुत ही बेनिफिशियल फीचर है जो अब अपना ट्रेडिंग करियर चालू करना चाहते हैं, सीखना चाहते हैं और सच में अपनी स्ट्रैटेजी को बेहतर बनाना चाहते हैं। तो ये पर्टिकुलर फीचर काम में आएगा। तो क्विकली एक चीज बता देता हूँ कि सिमुलेटर ऐसा नहीं है कि बस आप इंडेक्स पे काम कर सकते हो, आप कोई सा भी स्टॉक ऑप्शन भी चेक कर सकते हो और उसमें ट्रेड कर सकते हो, राइट, करेक्ट। ओके सो हियर वी गो। तो ये सारी चीजें हो गई। अब एक इंपॉर्टेंट चीज बताता हूँ। तो लेट्स कंसीडर कि मैं कोई सा भी एक अलर्ट बनाना चाहता हूँ जहां पे मैं कुछ बाय करना चाहता हूँ, ठीक है। तो मैं यहाँ से अलर्ट बना करके और यहाँ पे टेलीग्राम का ऑप्शन को एक्टिवेट कर सकता हूँ। तो इससे क्या होगा कि जब भी मेरा अलर्ट आएगा तो मुझे उसका नोटिफिकेशन मेरे टेलीग्राम पे भी आएगा और इस पर्टिकुलर यूजर इंटरफेस पे भी आ जाएगा, करेक्ट। सो दैट्स ऑल। इसके अलावा अगर आपको और भी जानकारी चाहिए नेक्स्ट ऑप्शन के बारे में, सो वी विल कंडक्ट अनदर वेबिनार फॉर दैट। मीनवाइल आई एम जस्ट स्टॉपिंग माय प्रेजेंटेशन। अगर कुछ भी है सो यू कैन टेक इट फॉरवर्ड। Sumer and Saurav, over to you. Thank you so much. Thank you, Mohammed. You can be on top. Okay, guys, thank you. हमारा आपका presentation बहुत ही अच्छा था। तो मैं एक पोल लॉन्च कर रहा हूँ अभी। ओके, I'll get a feedback कि अमन का प्रेजेंट आपको कैसा लगा TradeGenie। तो मैंने एक डाला हुआ है पोल, you can check in your polls, उसमें दिखेगा आपको will you trade in TradeGenie from now। आपके पास ऑप्शंस हैं, प्लीज वहाँ पे वोट करिए सब लोग। आपको एक पोल आ गया होगा, I would like everyone to vote। आप जो लोग भी हाथ उठा रहे हैं we'll be having a question and answer इसके बाद। तो आपको टाइम मिलेगा क्वेश्चन क्वेश्चंस पूछने के लिए। we'll definitely answer all your questions। बस we'll be starting question and answer in 2-3 minutes, ठीक है। I just want everyone, अभी हमारे पास कुछ 370 लोग हैं, so please वोट ताकि हमें फीडबैक मिल जाए। आपको TradeGenie में आपको 3 बेनिफिट मिलने वाले हैं। एक तो आपको नेक्स्ट ऑप्शन जो हमने अभी दिखाया, आपको नेक्स्ट ऑप्शन फ्री में मिलने वाला है।
और ट्रेजरी में ट्रेड करने से आपको एक, हाँ, हमारा जो बहुत ही बड़ा इंपॉर्टेंट अनाउंसमेंट था, सौरभ ने जैसा आपको दिखाया आई चार्ट के बारे में, आई चार्ट एक्चुअली सारे रिटेल कस्टमर्स के लिए 600 रुपए में है, बट फॉर ट्रेजरी यूजर्स हमारा एक स्पेशल ऑफर है जहां पे आपको मिलेगा आई चार्ट फॉर ओनली 400 रुपीज, और वो 400 रुपीज आपको पे करने की जरूरत नहीं है अगर आप ट्रेजरी में रेगुलरली ट्रेड करोगे। इफ यू आर डूइंग योर 20 ट्रेड्स पर मंथ, आपको आई चार्ट भी फ्री में मिलेगा, एंड वील मेक श्योर कि आपको ये सारे फीचर्स आपको फ्री में मिले। एंड जैसे हमने आपको दिखाया नेक्स्ट ऑप्शन में बैक टेस्टिंग, स्कैल्पर मोड, सब कुछ आपको फ्री में मिलने वाला है। और आप सब लोग व्हाट्सएप ग्रुप में भी हैं, राइट? तो हम लोग वहाँ पे आपको पोल भी हम लोग डालने वाले हैं। अगर आपको थोड़ा एक डिटेल में चाहिए कि आपको ट्रेजरी और नेक्स्ट ऑप्शन 2+ कैसे यूज करते हैं, आई चार्ट कैसे यूज करते हैं, तो हम लोग रेगुलर वेबिनार भी देंगे। तो वो जो आप ग्रुप में हैं, डोंट लीव दैट ग्रुप, हम लोग ग्रुप को एक्टिव रखने वाले हैं। और जो भी उस ग्रुप में है और ट्रेजरी में एक्टिवली ट्रेड कर रहे हैं, उनके लिए हमारे पास बहुत सारी चीजें हमारे प्लान में। सो वील बी डूइंग अ लॉट ऑफ वेबिनार्स, लॉट ऑफ लर्निंग सेशंस। बट या अगर आप ट्रेजरी में अगर आप फ्रीक्वेंटली ट्रेड नहीं कर रहे हैं, सो देन यू माइट बी रिमूव फ्रॉम द ग्रुप, बट वी वांट फीडबैक आल्सो। तो अगर आप ग्रुप में हैं, अगर आपको ट्रेजरी पसंद नहीं आ रहा, तो आप डेफिनेटली हमें कॉल करके फीडबैक दो कि व्हाट वी कैन डू टू मेक इट बेटर। ओके, 67 वोट्स अगेन, बाकी अभी बहुत सारे लोग हैं, लेकिन विल बी हैप्पी। जो भी, अगर आप श्योर भी नहीं हो तो आप स्टिल थिंकिंग में वोट करो, लेकिन आई वांट यू टू वोट। आपको दे दिया होगा पोल, राइट? पोल आपके जस्ट चेक ऑन योर गूगल मीट, आपको दिखेगा विल यू ट्रेड इन ट्रेजरी फ्रॉम नाउ, तो प्लीज पुट योर वोट ओवर देयर। ठीक है, तो अब या परफेक्ट, ठीक है। तो अभी मैं ये पोल एंड कर रहा हूँ अभी के लिए। थैंक यू गाइस। ओके, अब हमारे साथ वी हैव वन मोर पर्सन, मिस्टर हेमंत। ही इज फ्रॉम आई चार्ट, वो भी इस मीटिंग में है। ओके, सो नाउ वी विल ओपन दिस अप फॉर Q&A। ओके, तो Q&A में आपका कैसे रहेगा, एक सेकेंड। तो मैं Q&A का फीचर जो है मैं ओपन कर रहा हूँ। ओके, आस्क अ क्वेश्चन, राइट? अच्छा, मैं आपका अपना स्क्रीन शेयर कर रहा हूँ, एक सेकंड। So all of you can see my screen, right? Can you see my screen? Hi, just say yes or no. तो मैं आपको बस दिखा रहा हूँ। हाँ, ओके। तो आई एम जस्ट शोइंग कि आप लोग क्वेश्चन कैसे पूछोगे। तो यहाँ पे आपके बॉटम में नेक्स्ट टू दिस 350 ऑप्शन है, चैट विद एवरीवन। उसके बाजू में, सॉरी, ये जो इधर जाके Q&A में जाइए एंड यू कैन आस्क अ क्वेश्चन। अभी जैसे अनिल ने, थैंक यू फॉर शेयरिंग ऑल योर डिटेल्स। ओके, और यहाँ पे जाइए, आस्क अ क्वेश्चन करिए एंड यू कैन आस्क एनीथिंग यू वांट। हाउ वाज, आई वांट टू नो मोर। ओके, और यहाँ पे करके पोस्ट कर दीजिए। ओके, तो जो भी अभी यहाँ पे क्वेश्चंस पूछेंगे, whoever wants to ask a question, ask questions over there। ठीक है, मैं आपको फिर से दिखा रहा हूँ कैसे करना है। ओके, गो टू दिस सेक्शन जहाँ पे जो 9 डॉट्स हैं, 9 डॉट्स को ऊपर करिए, Q&A में जाइए। ओके, अभी एक क्वेश्चन आ गया है, हाउ टू लॉग इन टू आई चार्ट थ्रू ट्रेजरी अकाउंट। ओके, हेमंत, आर यू देयर ऑन द कॉल? कैन यू टेक दिस क्वेश्चन? यू कैन अनम्यूट योरसेल्फ। Okay, I'll just, okay, that's हम लोग बात पूछने देते हैं। My question is, Aman, can you be on the call that you can ask the question, answer the questions as well? Aman, great session, thank you। एक साथ 50 स्टेप ऐड करने का ऑप्शन है क्या? ट्रेडिंग चार्जेस तो नॉर्मल एवरी ऑर्डर इट कॉस्ट 20 रुपीज। I already use Trajini, that's good. So, Anand, thank you for using Trajini. अगर आपके पास कोई feedback है तो definitely give us. I want to join the Archer. I have already opened. तो अगर आपने already Trajini account खोल दिया भूषण, so all you have to do is आप बस ये 20 ट्रेड लेके
आप जो आपको हॉटलाइन नंबर मिला है, आपको बस वहाँ पे मैसेज करना है कि मैंने कर दिया है, मेरे ट्रेड्स हो गए हैं, सो वी विल गिव यू द फ्री आउटसाइड एक्सेस. 50 ट्रेड्स नहीं, you have to take only 20 trades now from us. How to save drawings? Aman, can you answer these questions? Just 1 second. Wait a second. So we are having some of the product team members also to join. How to save drawings? Sushma, हम लोग अभी आंसर करेंगे. Just Aman is joining the call. Okay. हाँ. Aman, how to save drawings in TradeGenie एक बार बता दो. ओके तो देखिए ऐसा है ना कि TradeGenie के आप चार्ट टर्मिनल में जो भी ड्राइंग करते हैं, ठीक है, तो आपको ऊपर एक सेव एज डिफॉल्ट लेआउट का ऑप्शन मिलता है, ठीक है. तो जब भी आप कोई ड्राइंग करेंगे और सेव एज डिफॉल्ट लेआउट पे क्लिक करेंगे तो फिर वो पर्टिकुलर ड्राइंग सेव हो जाएगी. ओके वाज आई क्लियर? अच्छा मैं एक काम करता हूँ, मैं आपको अभी तुरंत ही स्क्रीन शेयर करके दिखा देता हूँ सो दैट इट विल. You can do this. Simulator option is available in live markets. All the questions are coming now. Questions for just check it out. जस्ट एक मिनट चेक कर रहा हूँ. How much charges you take in after 40 days complete? How to see open interest in TradeGenie? ओके तो ओपन इंटरेस्ट देखने के लिए यू जस्ट हैव टू गो टू ऑप्शन चेन और वहां जाकर के आपको ओपन इंटरेस्ट दिख जाएगा, ठीक है. नीड ऑल फीचर्स वीडियो आई शर्ट मेरा भी अकाउंट ओपन है. इन सिमुलेटर ऑप्शन इज इट अवेलेबल फॉर लाइव मार्केट टू? नहीं, एक दिन प्रीवियस का डेटा आपको मिलता है सिमुलेटर में, मतलब लाइव डे का डेटा नहीं मिलेगा, ठीक है. Now going to autosave. Autosave is currently not available, Anil ji, but you can save as default layout to save any drawing that you are having. Okay, are you providing stocking pledging facility? Yes, हमारे पास pledge facility है. You can pledge it and you can use the collateral for your option trading. Okay. अच्छा, regarding iShares के बारे में लोगों ने क्वेश्चन पूछा, मैं फिर से बताता हूँ. You just have to trade in TradeGenie. एक बार आपके महीने के 20 ट्रेड हो गए, जस्ट मैसेज इन द हॉटलाइन की दैट आई हैव फिनिश्ड माय 20 ट्रेड्स, सो देन वी विल गिव यू द आईचार्ट एक्सेस. ओके, स्कैल्पर टर्मिनल में पोजीशन चार्ट पे मैनेज कर सकते हैं क्या अमन? Just take a minute. Sir, for pledge, what is it charge? Hotline. Okay. बहुत सारे क्वेश्चन, एक बार स्कैल्पर मोड दिखा. जस्ट एक चीज कि कौन सा स्कैल्पर देखना चाहेंगे आप? क्यू प्लस स्कैल्पर देखना चाहते हैं या फिर नेक्स्ट ऑप्शन स्कैल्पर देखना चाहते हैं? Can I map my existing TradeGenie account with iChat? Yes. TradeGenie account iChat, can you please add 250 scripts watch list? Okay, आनंद जी आपका फीडबैक लेके रखते हैं कि 250 स्क्रिप्ट चाहिए आपको वॉच लिस्ट में. विल टेक इट फर्दर. Or to see what is the brokerage for option trading and for delivery equity. तो देखिए ऑप्शन ट्रेडिंग के लिए आपको 20 रुपीज पर ऑर्डर लगता है और डिलीवरी इक्विटी डिलीवरी के लिए आपको 0.1% और 20 रुपीज whichever is lower for per 0.01. while adding money and some amount is getting deducted. Can we do something for that? ठीक है रोशन जी, तो हमारे पास एक वीडियो है जिसमें हम आपको ये बताएंगे कि जब आप यूपीआई से पैसे ऐड करते हैं TradeGenie में तो कैसे उन पैसे को पेमेंट गेटवे चार्जेस को अवॉइड किया जा सकता है. ब्रोकरेज प्लीज मेक अ वीडियो फॉर TradeGenie चैनल. विक्रम जी, हमारे TradeGenie के फीचर्स सारे के सारे हमारे YouTube चैनल पे अवेलेबल हैं. आप जा सकते हैं TradeGenie ऑफिशियल YouTube पे और जा करके सारे प्रोडक्ट डेमो चेक कर सकते हैं. Can TradeGenie suggest equity stock like Angel One? ओके, ये तो नहीं है. देखो हम लोग इक्विटी ट्रेड्स कुछ सजेस्ट नहीं करते हैं. आपको भी अगर पता देखा होगा, लाइक मोस्ट ऑफ दिस आर नॉट एक्यूरेट आल्सो. नेक्स्ट आपके लिए यही होगा कि आप खुद सीखें कैसे ट्रेड करना है.
ओके कोई भी आप कोई भी ब्रोकर का भी कुछ सजेशन देखोगे ना, मोस्ट ऑफ देम आर नॉट एक्यूरेट. मोडला अजून इजी करू शकता का सर? स्कैल्पर मोड के बारे में एक क्वेश्चन मैंने देखा बट वो मराठी में था, सो आई कुडंट अंडरस्टैंड. How many trade in a month for free iChart after 20 days? Scalper terminal में position So chart. if you need detailed video, Aman, one second. जी. Need detailed video on all iChart features. Hemant, can you answer this question? Hemant, are you on the call? Yes, I am there. So detailed video on all iChart features. Can you answer that? Sorry? They need a detailed video on all iChart features. Yeah, you can just search iCharts India on YouTube. There are videos over there. So all the features are covered in that? Yeah. Fine. Nirmal ने पूछा है, as a positional trader, there are very less chance of doing 20 trades in a month. देखो निर्मल, हम ये एक ऑप्शन है, ओके. आप हमने ऑलरेडी आपको बता दिया कि जो 600 रुपए का जो iChart चार्ट है हमारे तरफ से आपको 400 रुपए में दे रहे हैं. तो अगर आप 20 ट्रेड्स कंप्लीट नहीं कर पा रहे हैं तो बट देन यू वांट द फीचर्स ऑफ iChart, you can always get it for the offered price of 400 rupees as well. है ना? और एक सेकेंड. अच्छा, हम लोग एक और चीज करने वाले हैं बिकॉज बहुत सारे क्वेश्चंस आ रहे हैं, राइट? आप सब लोग ग्रुप में भी हैं, राइट? ग्रुप में भी विल गिव सम ऑप्शन फॉर यू टू आस्क क्वेश्चन. ओके, हम लोग आपको एक फॉर्म शेयर कर लेंगे ताकि वी कैन आंसर योर क्वेश्चंस एंड वी कैन गेट योर ऑन पर्सनल कॉल आल्सो इफ रिक्वायर्ड, अगर आपके क्वेश्चंस आ रहे हैं तो. ओके, सो 20 व्हाट टू डू. ओके, हॉटलाइन नंबर जो आप, आई थिंक आप सब लोगों ने ट्रेड लेने के बाद एक स्क्रीनशॉट भेजा हुआ एक नंबर पे, वहां पे होगा. अगर आपके पास नहीं है तो हॉटलाइन नंबर हम व्हाट्सएप ग्रुप में शेयर कर लेंगे. ओके, इस प्री मार्केट आपके टेकिंग पोजीशंस, हाउ कैन आई ट्रैक स्टॉप लॉस एंड टारगेट? अमन, इज दैट पॉसिबल? अमन, I have Treasury account. How use? आपके टेकिंग पोजीशन, हाउ कैन आई ट्रैक स्टॉप लॉस एंड टारगेट? ओके, तो ऐसा है कि अगर मान लीजिए अगर आप नेक्स्ट ऑप्शन स्कैल्पर यूज कर रहे हैं और आपका कोई पोजीशन है तो हम आपको वहीं पे टारगेट और एसएल सेट करने का ऑप्शन देते हैं. अगर आपको चाहिए तो मैं जब मंडे को मार्केट ओपन होगा तो एक वीडियो रिकॉर्ड करके भेजूंगा सो दैट यू ऑल विल अंडरस्टैंड कि कैसे वो टारगेट और एसएल लगता है लाइव पोजीशन पे. इसके अलावा हमारे पास ब्रैकेट ऑर्डर अवेलेबल है जिसमें आप टारगेट और एसएल पहले से ही डाल सकते हैं, ट्रेलिंग एसएल भी डाल सकते हैं सो दैट आपको बार बार मार्केट की तरफ नहीं देखना पड़े. इसके अलावा आप जब कोई सा भी एसएल लगाते हैं तो आपके चार्ट के स्क्रीन पे भी दिखता है. आप ड्रैग एंड ड्रॉप करके आपके ऑर्डर्स को मॉडिफाई भी कर सकते हैं. ओके, अच्छा, ब्रोकरेज पर लॉट ऑफ पर ट्रेड, देयर इज अ डिस्काउंट ब्रोकिंग, तो आपको सिर्फ 20 रुपीस पर ट्रांजैक्शन देने. ओके, इट्स नॉट पर लॉट. Can users see the iChart screen in 2 devices? Hemant, can you answer this? Can a user see the iChart screen in 2 devices? It will be active on single device. Only on one device. Yeah, simultaneously it cannot be used on two. One after other you can. Okay, शुभम पूछ रहे हैं स्कैल्पर मोड को धन की तरह सिंगल क्लिक में बस प्राइस सेलेक्ट करके कर सकते हैं. अमन, just take a minute. I am unable to find that question, Sumit. Can just you? answer the question. Like, can we do it like similar to that? That's what you're asking. I didn't get Sumit. सिंगल क्लिक. ओके ओके, ठीक है. देखो हम लोग इफ यू कैन नोटिस हम लोग बहुत सारे क्वेश्चन स्किप भी कर रहे हैं. ओके, तो व्हाट वी विल डू इज क्योंकि ऑलमोस्ट क्वेश्चंस बहुत सारे आ गए हैं. ओके, तो व्हाट वी विल डू इज लेटर इन द डे हम लोग आप एक फॉर्म शेयर करेंगे ग्रुप में जहाँ पे आप यू कैन आस्क ऑल योर क्वेश्चंस. ओके, तो वी विल आंसर ऑल योर क्वेश्चंस. So one more thing, मयूर जी पूछ रहे हैं कि मार्जिन फॉर ऑप्शन सेलिंग,
तो अभी देखिए क्या है कि अगर मान लीजिए आपका पोजीशन को आप हेज करते हैं, ठीक है, कुछ बेच रहे हैं तो कोई स्ट्राइक प्राइस खरीद रहे हैं, तो आपको मार्जिन बेनिफिट भी मिलता है। तो अगर इस तरह का कोई स्ट्रैटेजी बना के जाते हैं तो आपका 50,000 में भी ट्रेड हो सकता है। अगर आप प्योरली ऑप्शन सेलिंग करते हैं तो आपको 1.5 से 2 लाख रुपए रखना पड़ेगा ताकि आप एक लॉट सेल कर सके। ओके, किशोर पाटिल ने पूछा है हाउ टू अवेल आई चार्ट, हाउ टू गेट एडेड इनटू द ग्रुप। किशोर जी, आई थिंक ऑलमोस्ट लाइक आप ग्रुप में ऑलरेडी नहीं है क्या? तो जस्ट शेयर योर नंबर किशोर, यहाँ पे वी विल ऐड यू टू द ग्रुप। ओके, टू गेट एडेड टू द ग्रुप आपको एक ट्रेडिंग अकाउंट आपके पास होना चाहिए। यू शुड हैव टेकन वन ट्रेड, दैट इज हाउ पीपल गॉट एडमिशन इनटू द ग्रुप अब तक, ठीक है? Okay, actually in Zerodha, if I have 10,000 rupees capital, and if I take 10,000 rupees trade, I book 1,000 loss, then provide me 9,000. But next trade में trade genie doesn't. Suraj, this does not happen. Okay, अगर आपके पास 10,000 रुपए कैपिटल, अगर 1,000 रुपए का लॉस हुआ, तो आप 9,000 से डेफिनेटली आप ट्रेड कर सकते हो। If you are not able to do this, again, like we have shared the number, this thing, अगर आप कस्टमर सपोर्ट को कॉल करिए, this problem that it's like you can obviously trade for 9,000 rupees this time there. There will be no problem. How to see open interest in trade genie? जी, तो ओपन इंटरेस्ट देखने के लिए आप डायरेक्टली ऑप्शन चेन में जा सकते हैं, ऑप्शन टर्मिनल में जा सकते हैं, या फिर नेक्स्ट ऑप्शन में भी जा सकते हैं। तो 3 तरह से आप ट्रेड जीनी में ओपन इंटरेस्ट चेक कर सकते हैं, विच इज वेरी इजी। ओके, किशोर जी, आपने नंबर तो शेयर किया, शेयर इट विद द टीम। अमन, जस्ट टेल आतिश द नंबर इज शेयर्ड ओवर हियर, किशोर पाटिल, हिज अकाउंट एंड ट्रेडेड एज अ ग्रुप मेथड। ओके गाइस, ठीक है, वी कांट आंसर ऑल योर क्वेश्चंस। मैं आपको एक कंक्लूजन आपको दे देता हूं। ओके, अब क्या होने वाला है नेक्स्ट, वी आर गोइंग टू, ये जो आपने ग्रुप ज्वाइन किया है, ये आपके लिए एज ए ट्रेडर, ट्रेडिंग लाइफ आपको ही पता है कि बहुत ही सब कुछ हमें कुछ करना होता है, एवरीथिंग इज इंडिविजुअल गेम। यहाँ पे ये ट्रेडर जो हमने ग्रुप बनाया है, वी वांट टू यूज दिस ग्रुप टू मेक इट इनटू अ जस्ट म्यूट योरसेल्फ। जस्ट हम लोग क्या चाहते हैं कि ये ग्रुप आपके लिए एक कम्युनिटी बन जाए। ओके, जहाँ पे आपको बहुत सारे लर्निंग भी मिले, आप ट्रेडिंग के साथ भी कनेक्टेड रहे, यू ट्रेड एक्टिवली। आईचार्ट और जैसे कि अभी आपको आईचार्ट और नेक्स्ट ऑप्शन का जो आपको ऑफर मिला है, तो वी गिव यू सच काइंड ऑफ ऑफर्स आल्सो। लेकिन नॉट जस्ट, इट्स नॉट जस्ट अबाउट ऑफर्स। एज आई सेड, हमने प्लान किया हुआ है दिसंबर के लिए, जनवरी के लिए आपके लिए एक्सक्लूसिव लर्निंग सेशंस होंगे, इवेंट्स होंगे। तो ये आपके लिए कम्युनिटी बनने वाला है ग्रुप। ओके, बट टू स्टे इन द कम्युनिटी यू हैव टू डेफिनेटली कंटिन्यू ट्रेडिंग। एंड अगर आपको कुछ दिक्कत हो जाए ट्रेडिंग में, डेफिनेटली वी वांट यू टू शेयर योर कंसर्न्स। अब हम लोग क्या करने वाले हैं, एज ए सेड, हमें मीटिंग अभी एंड करना पड़ेगा, लेकिन जो ग्रुप में है, वी विल फर्स्ट ऑफ ऑल शेयर द हॉटलाइन नंबर। आई थिंक लॉट ऑफ पीपल हैव दैट। आपको हॉटलाइन नंबर में आके जो भी आपके सवाल है, जस्ट सेंड अ मैसेज टू दैट नंबर। बहुत सारे मैसेज आने वाले हैं, मुझे पता है, तो थोड़ा सा वेट करिए, बट विद इन 24 आवर्स वी विल रिप्लाई टू ऑल योर क्वेरीज, आपके पास जो भी है। एंड ये जो कम्युनिटी जो हमने बनाई है, राइट, जो व्हाट्सएप ग्रुप में जो हमारे, इसको हम लोग एक बेस्ट कम्युनिटी बनाने जा रहे हैं, स्पेशली फॉर पीपल फ्रॉम महाराष्ट्र जो लोग ट्रेड कर रहे हैं, सीरियसली ट्रेडिंग करना चाहते हैं। सो डोंट मिस आउट दिस चांस। ओके, ट्रेड कंटिन्यूअसली। आईचार्ट का ऑफर के लिए, एज आई सेड, जैसे ही आपको 20 ट्रेड हो जाएंगे, तो जस्ट सेंड अ मैसेज टू द हॉटलाइन नंबर व्हिच आई विल शेयर इन द ग्रुप आफ्टर दिस कॉल। तो वी विल हेल्प यू एंड गाइड यू टू दैट फॉर दैट प्रोसेस एज वेल। ठीक है, आई होप ऑल ऑफ यू एंजॉयड। Aman, Hemant, Saurabh, thank you for the Google Meet, and all the best for all of you. ठीक है, दिसंबर अभी स्टार्ट होने वाला है, लास्ट मंथ है 2025 का। We want to see all of you as profitable traders, और we will help you as much as possible to guide you on how you can improve as a trader. ठीक है, सौरभ भी हमारे साथ ग्रुप में है, तो you'll get to learn a lot. चलो, ठीक है। All right. Thanks, Sumit. Thanks, Saurabh. Thanks, everyone, for joining and listening to this educational and very informative podcast, our meeting. Thank you so much. चलो, थैंक यू गाइस। तो अभी हम लोग कॉल एंड कर रहे हैं, बट आई शेयर द हॉटलाइन नंबर, जहाँ पे आप जो भी आपकी क्वेरीज है मैसेज कर दीजिए।
We will respond to it within 24 hours maximum. We'll try to reply within 1-2 hours itself, but we'll reply maximum उस time पे. Okay. अगर किसी के पास hotline number नहीं है, I think I'll share it over here also in the chat, just in case कोई group में है. Aman, can you type the hotline number in the message option? एक बार Aman, can you type that message? Aman, can you type it over here in the chat option? Aman already has left. Okay. One second. Let me only type it. It's the English. I'm just typing it over here also. Okay. तो मैंने नंबर यहाँ पे शेयर कर दिया. इन केस आप ग्रुप में नहीं, ग्रुप में तो हम शेयर करने वाले, अगर आप ग्रुप में नहीं है तो ये नंबर जो मैंने यहाँ पे लिखा हुआ है, one question still answered. I already told you, right? I said discounted. आप trades लीजिए, उसके बाद hotline number पे message करिए कि मेरे I have done the trades, so then we can help you. 2 devices already Hemant ने answer कर दिया ना. I said can be logged only to 1 device at a time. ठीक है? Okay. तो बाकी जो भी questions हैं, you share in the group. अगर आप group में नहीं है तो take down this number and you can ask in the hotline number to add you in the group. Okay, guys. Thank you for joining and all the best for your trading journey.